नमस्कार, मी योगेश कुटे. लेट्सअप सभामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. लेट्सअप सभामध्ये आज आपल्यासोबत नवीन पाहुणे आहेत, तरुण पाहुणे आहेत. राहुरीचे आमदार माननीय प्राजक्त दादा तनपुरे. प्राजक्त दादा, तुमचं स्वागत लेट्सअप सभेमध्ये. राज्यातले तरुण मंत्री पहिल्याच फळी जेव्हा ते पहिल्यांदाच आमदार झाले आणि लगेचच त्यांची मंत्रिपदी उभारणी लागले. ऊर्जा, उच्च व तंत्र शिक्षण, नगर विकास आणि आदिवासी विकास अशा 4 खात्यांचा कार्यभार त्यांना पहिल्याच 2.5 वर्षामध्ये पाहायची संधी मिळाली. तर गेली 2.5 वर्ष तुम्ही मंत्री होता. 2.5 वर्षानंतर सरकार गेलं, शिंदे सरकार आलं, ठाकरे सरकार गेलं. आता मंत्रिपद आणि आता नुसतं आमदार राहणं, काय फरक जाणवतो? नाही, मंत्रिपद निश्चित मंत्रिपदाच्या माध्यमातून काहीतरी क्रिएटिव्ह, काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह मतदारसंघ, राज्य, जिल्हा सगळीकडे एक करण्याचं संधी मिळाली, त्याचा मला आनंदच आहे. पण ठीक आहे, ही प्रक्रिया आहे. सरकार येत असतात, जात असतात. जर कशा मार्गाने गेलं ह्याच्यावर तुम्ही विचारलं तर नंतर बोलेल. परंतु सरकार येणं जाणं ही लोकशाहीतली प्रक्रिया आहे. आणि मंत्रिपद नसलं तरी देखील आमदार या नात्यानं आता मतदारसंघामध्ये उलटं मला जास्त वेळ देता येतो आणि मतदारसंघातल्या लोकांची जास्त कनेक्टिव्हिटी ठेवण्याचा देखील या माध्यमातून खरं एक तसं बघितलं तर फायदाही आहे. आणि आता मंत्र्यांची विधानसभेत उत्तर देताना काय मानसिकता असते हे मी अनुभवल्यामुळं विधानसभेमध्ये देखील आता त्यांना कसं तावडीत सापडवायचं किंवा काय याचं देखील आता विरोधी पक्षाचा आमदार म्हणून येत्या अधिवेशनामध्ये मजा येईल. सत्ताधाऱ्यांनी विरोधी पक्षात दोन्हींचा अनुभव तुम्हाला ह्या पहिल्या स्टेपमध्ये मिळेल. तुमच्याकडे ऊर्जा खातं होतं आणि शेतकऱ्यांच्या जो वीज तोडीचा मुद्दा फार गाजतो आहे. आणि अगदी उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांची लाच काढली की थोडीफार तरी लाच बाळगा. तुम्ही ऊर्जा खात्याचे राज्यमंत्री होते, तर फडणवीसांनी लाजही बाळगली नाही असं काय केलंय ते जर आम्हाला सांगितलं तर बरं होईल. ह्यावर खरं मी विस्तृत आपल्याला जर वेळ असेल तर मी बोलू इच्छितो. खरं मी काय, मी ऊर्जा राज्यमंत्री मी होतो आणि मागच्या आमच्या सरकारच्या काळात जे मला वाटतं शेवटचं अधिवेशन झालं त्यावेळेस विरोधी पक्षनेतेपदी आदरणीय देवेंद्रजी होते. आणि याच मुद्द्यावरनं त्यांनी इतका गोंधळ घातला की सभागृहाचं कामकाज होऊ दिलं नाही, सभागृहाचं कामकाज बंद केलं. ह्या त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचे सगळे आमदार सभागृहाच्या वेलमध्ये येऊन गोंधळ घातला. आम्हाला स्पष्टपणे आमची भूमिका मांडून देखील दिली नाही. मी उत्तर द्यायला उभा होतो त्यावेळेसच त्यांनी अगदी म्हणजे बोलून बंद पाडलं सभागृह. त्यांची मागणी काय होती थेट? म्हणजे त्यांची मागणी होती की कनेक्शन कापू नका, लगेच वीज जोडण्या शेतकऱ्यांच्या जोडून द्या, अजिबात तोडू नका. या विषयावरती त्या अधिवेशनामध्ये विधान परिषदेमध्येही काही लक्षवेधी सूचना आल्या, काही अर्धा तास चर्चा विधानसभेमध्ये झाली. मी सविस्तर त्या ठिकाणी उत्तर दिली. नेमकी अर्धा तास चर्चा होती त्यावेळेस सभागृहात जरा आमदारांची संख्या कमी होती. पण ज्या दिवशी हा गोंधळ झाला त्या दिवशी सभागृह सकाळची वेळ होती, प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान हे घडलं. आणि आम्ही देखील विरोधी पक्षात आहोत, पण आम्ही सभागृह कधी बंद नाही पाडलं. या राज्यातल्या जनतेचं तिथं प्रश्नावरती जिथं चर्चा होतात, आम्ही काय आंदोलन निदर्शनं करायची पायऱ्यावर बसून केली. आता मुद्दा आला वीज बिलाचा. मी ऊर्जा राज्यमंत्री या नात्याने विधानसभेच्या विधान परिषदेच्या दोन्ही सभागृहामध्ये सविस्तरपणे ही वेळ महावितरणवरती ही कशी आली याचा अत्यंत सविस्तरपणे मांडणी केली होती. की 2014मध्ये जेव्हा भाजपचं सरकार आलं आणि 19मध्ये गेलं, या 5 वर्षामध्ये शेतीच्या बिलांची थकबाकी ही जवळपास 10,000 कोटीवरून 40,000 कोटीवर आली. ठीक आहे, याच्याबद्दल आनंद आहे की तुम्ही शेतकऱ्याची वीज त्यावेळेस कापली नाही, आनंद आहे, त्याबद्दल आम्हाला काय बोलायचं नाही. पण हे लक्षात घ्यायला पाहिजे की महावितरण ही एक कंपनी आहे. राज्य सरकार आणि महावितरण ह्या 2 वेगवेगळ्या एंटिटीज आहेत. आणि जेव्हा महावितरणला तुम्ही सांगता की शेतीची बिलं वसूल करू नका, त्यावेळेस हे राज्य सरकारचं कर्तव्य होतं की तेवढे पैसे राज्य सरकारने महावितरणला द्यायला पाहिजे होते, जे की 14 ते 19 या कालावधीमध्ये दिले गेले नाहीत. मी सगळे आकड्यावरनुसार सगळे मांडले होते मुद्दे. इनफॅक्ट त्यावेळेस केंद्र सरकारने एक स्कीम आणली होती की ज्या ज्या राज्यातल्या ह्या वितरण कंपन्या आहेत, म्हणजे डिस्ट्रीब्युशन कंपनी, डिस्कॉम्स आपण त्याला म्हणतो, जशी आपली महावितरण आहे, उत्तर प्रदेश, राजस्थान, सगळ्या ज्या शासकीय वितरण कंपन्या आहेत त्यांना त्यांच्या कर्जातून किंवा त्यांची जी काही आर्थिक कोंडी झालेली आहे त्यापासून वाचवण्याकरता
राज्य सरकारने त्यांना निधी उपलब्ध करून द्यावा. त्यांची अल्प जी काय खेळती भांडवली कर्ज आहेत ती सगळी राज्य सरकारने हे करावीत, भरावीत. अशा आशयाची स्कीम केंद्राने आणली होती, त्यांच्याच सरकारने, केंद्राच्या. त्या स्कीमचा फायदा घेत आता मला एक्झॅक्ट मी सांगू शकत नाही, पण 2-3 राज्य अशी होती की ज्यांनी अक्षरशः 50-50 हजार कोटी रुपयापर्यंत किंवा हजारो कोटी रुपये, 20-25 हजार तर नक्कीच, मला वाटतं बहुतेक उत्तर प्रदेश, राजस्थान अशी राज्य असावी, त्यांनी त्यांच्या वितरण कंपन्यांना दिली आणि त्यांची परिस्थिती सुधारली. महाराष्ट्र सरकारकडे महावितरण कंपनीनी मला वाटतं काहीतरी अशीच 20-1 हजार कोटीची मागणी केली की तुम्ही पण द्या. राज्य सरकारने फक्त काहीतरी 4-1 हजार कोटी दिले फडणवीस सरकारच्या काळात. हां, त्यांच्या सरकारच्या काळात त्यांच्याच सरकारने स्कीम आणली होती. आणि काही व्हेरॅज थकबाकी वाढली किती, 10,000 पासून 40,000 कोटीवर गेली. आणि महावितरण कंपनी मोठ्या अडचणीत तेव्हाच आली. नंतर आमचं सरकार आलं, नंतर कोविडचं आपण बघितलं, कोविड सगळं झालं, कोविडमुळे आणखीन प्रेशर आला. त्यानंतर आम्ही पण नसती केली वसुली आमच्या काळात, पण ह्यांच्याच केंद्र सरकारने, भाजपच्या, एक नवीन गाईडलाईन दिल्या, बँकांना पत्र दिली की ज्या ज्या वितरण कंपन्यांचे, जे की महावितरण असेल, ज्यांचे आर्थिक पॅरामीटर असे असे आहेत की ज्यांचा वसुलीपेक्षा काय कर्जाचे रेशो वगैरे असतील, आता एक्झॅक्ट मी सांगू शकणार नाही, परंतु ज्यांची परिस्थिती अमुक अमुकपेक्षा खाली असेल त्यांना तुम्ही कर्ज देऊ नकात, असे पत्र आहेत. माझ्याकडे पत्र होते की केंद्रातल्या ऊर्जा खात्यांनी महावितरणला ज्या बँका कर्ज पुरवठा करतात त्यांना दिली होती. आणि त्यामुळे महावितरणला बँकेकडनंही कर्ज घेणं अशक्य होऊन बसलं. आजही तीच परिस्थिती आहे. आणखी नॉर्म्स आणले. माझा प्रश्न होता की लाज बाळगावी फडणवीसांनी, हेच मी थोडंसं म्हणलं सविस्तर मला सांगू द्या. हे सगळं त्यांच्या काळात झाल्यामुळं आम्हाला दुसरा पर्याय उरला नाही. बँक ठीक आहे, शेतकऱ्यांकडनं नाही वसूल, आम्ही ह्या बँकेकडनं घेत, की त्यांनी तेच केलं होतं. त्याच्यावरही मर्यादा आल्या, कुठलाच पैसे उपलब्ध होईनात. राज्य सरकार देखील कोविडच्या परिस्थितीमुळे राज्य सरकारचे देखील तिजोरीवर निर्बंध होते आणि म्हणून नाईलाजास्त वसूल करावं लागलं. पण आम्ही वसूल करताना मागच्या थकबाकीमध्ये 70% माफ केली. आणि जे बिल शेतकरी भरतील त्यातले 66% रक्कम ही त्याच जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या विजेविषयक पायाभूत सुविधा निर्माण करण्याकरता वापरल्या जातील असं धोरण पण आणलं. ह्यांनी काय केलंय? काहीच. आणि त्यावेळेस ज्या पद्धतीने तुम्ही आरडाओरडा केला, आमचं ऐकूनही घेतलं नाही. तुमच्यामुळेच ही वेळ राज्यावरती आज आलेली आहे. आणि आज तुम्ही तुमच्या केंद्र सरकारला सांगून हे काय याच्यामध्ये सुधारणा करत नाही. तुम्ही खरं त्यांचेच व्हिडिओ आहेत की कुठल्या तरी सरकारने, मध्य प्रदेश सरकारने एवढे एवढे पैसे दिले, मग द्या ना. तर तुम्ही तुमच्याकडं या राज्यामध्ये तुमच्याकडं बुलेट ट्रेनला द्यायला 6,000 कोटी आहेत. तेवढेच पैसे जरी इथं शेतकऱ्यांनी महावितरणला दिले तर वसूल करायची काय गरज पडणार नाही. त्यामुळे ठाकरेंचा आरोप बरोबर आहे. अगदीच बरोबर आहे. म्हणजे शब्द मी एवढा छोटा माणूस आहे, माझं काय राजकारणात मी खूप नवीन आहे, मी काय असे शब्द त्यांनी काय वापरले ते, पण मात्र त्यांची भूमिका ही चुकीची आहे. आज राज्य सरकार त्यांचं आहे, केंद्र सरकार त्यांचं आहे. आमच्या वेळेस तरी करोना होता, आता करोना पण नाहीये, फार तर डेंग्यू असतील, गोवर आहे थोडाफार. हां, पण मग त्याच्यामुळे राज्य सरकारची तिजोरी पण आता व्यवस्थित आहे. त्यांनी आल्याला फटकन 6,000 कोटी बुलेट ट्रेनला दिलेले आहेत. मग त्यामुळे त्यांनी आता हे द्यावं. आणि आपणच जो गोंधळ विधानसभेमध्ये घातला त्याच्यावर सोल्युशनच तुमच्याकडे आहे, ते तुम्ही देत नाहीत. त्यांनी सांगितलं, पेपरमध्ये मीच वाचलं की स्थगिती दिली बिल वसुलीला. तसं काहीच केलेलं नाहीये. काय तुम्ही एक वेळ सांगता स्थगिती दिली, आता परत तुम्हीच कनेक्शन कट करताय. ही म्हणजे सत्तेत नसताना वेगळं बोलायचं आणि सत्तेत आल्यावर वेगळं बोलायचं. हे जे काही ह्या भाजपचं सरकारचं दुटप्पीपणा आहे हा जनतेसमोर उघडा झालेला आहे. तुम्ही जेव्हा 2019ला जेव्हा पहिल्यांदा आमदार झाला तेव्हा अशी चर्चा होती की तुम्ही निवडणूक 2019ला लगेच लढवणार नाही आहात. असे काय होतं का तुमच्या मनामध्ये की अचानक तुम्हाला लढण्यास भाग पाडलं? नाही, अचानक वगैरे काही विषय नाही. मी 2009 पासून जेव्हा या मतदारसंघाची पुनर्रचना झाली आणि माझ्या वडिलांचा सुरुवातीला पराभव झाला, पण तेव्हापासून मी या मतदारसंघात लोकांशी संपर्क ठेवून आहे. राहुरी तालुक्यात तर पहिल्यापासूनच संपर्क होता, पण नगर तालुक्यातला काही भाग आणि पाथर्डी तालुक्यातला काही भाग हा नवीन आम्हाला जोडला गेला. तर तिथं देखील या ना त्या, आता आम्हाला काय, मी पद नव्हतं, कुठलं काय नव्हतं, तरी देखील कुठल्या ना कुठल्या माध्यमातून लोकांशी संपर्क ठेवणं, त्यांच्या कामाला हे करणं. सरकार 9 ते 14 आमचं होतं, त्यामुळं काही वांबोरी चारी टप्पा 2चे विषय असतील, ह्या संदर्भात सरकारकडे कामं घेऊन जाणं, अशा माध्यमातून संपर्कात मी होतोच. त्यामुळं फक्त 19
वातावरण थोडं निश्चितपणे अवघड होतंच. 75,000चं लीड होतं भाजपच्या होतं 2019च्या निवडणुकीमध्ये. बरोबर. त्यामुळे तेव्हा अशी चर्चा होती की प्राजक्त तनपुरे लढणार की नाहीत. राष्ट्रवादीच्या पहिल्या यादीत तुमचं नावही नव्हतं उमेदवारांच्या. ते मला एवढं आठवत नाही नाव होतं की नाही, परंतु बरोबर आहे, वातावरण हे निश्चितपणे अवघड होतंच. असं लढणार नाही असा विषय नव्हता, पण वातावरण हे खूप अवघड होतं. एकतर मोदी लाट, त्यात आमच्या मतदारसंघात भाजपच्या खासदारांना मिळालं 70,000चा लीड, सगळीकडेच मिळालं लीड, सगळेजण सोडून चालले होते आणि सगळे लोक म्हणायचे, आमचे कार्यकर्ते म्हणायचे चला तिकडे भाजपमध्ये जाऊ, ह्या तिकिटावर काही येणं होणार नाही, शक्य होणार नाही, असं ते वातावरण होतं. दबाव निश्चित होता. आदरणीय पवार साहेब एकदा विद्यापीठामध्ये आले, कृषी विद्यापीठ राहुरीच्या, त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं की अरे हे लोकसभेचं वेगळं असतं, विधानसभेचं. त्यांनी मात्र खूप त्या ठिकाणी मानसिक आधार दिला आणि लढवायचं नाही असं नव्हतं, पण प्रेशर होतं की काय पवार साहेबांनी आधार दिला नसतं निश्चित नाही, शेवटी नाही लढवलं असतंच, तो काय विषय नाही, पण थोडंसं अजून त्यांनी जरा मानसिक हे दिल्यामुळे अजून जरा आधार मिळाला, म्हणजे आधार निश्चित एक मानसिक आधार मिळाला निश्चितपणे. पण असं राहुरी मतदारसंघामध्ये असं नक्की काय घडलं की भाजपच्या खासदाराच्या उमेदवाराचे सुजय विखे त्यांना 70,000चा लीड आणि तो लीड तोडून तुम्ही 25,000ने जिंकून आलात, तर तुम्ही नक्की काय जादू केली किंवा सुजय विखेंनी तुम्हाला काय मदत केली विधानसभा निवडणुकीमध्ये अशी चर्चा असते. किंवा तुमचे जे प्रतिस्पर्धी उमेदवार होते कर्डिले, त्यांनी तक्रार केलेली होती की आम्हाला पाडण्यामागे म्हणजे विखे गटानं राष्ट्रवादीशी केलेली हातमिळवणी आहे, अशी तेव्हा चर्चा होती. तर त्याचं काही गुपित जरा सांगा की आम्हाला नक्की काय केलं होतं तुम्ही. नाही, सगळ्यात पहिले तर सगळ्यात मोठं श्रेय मी आदरणीय पवार साहेबांना देईल. एक पवार साहेबांचं वातावरण सगळीकडे निर्माण झालं आणि राष्ट्रवादीमय वातावरण अख्ख्या नगर जिल्ह्यामध्ये झालं. निश्चितपणे सर्वात मोठा हातभार तर त्या ह्याचाच आहे, बाकी सगळ्या चर्चा असतात, पण आदरणीय पवार साहेबांकडे बघून बऱ्याच खूप मतदारांनी आदरणीय पवार साहेबांकडे बघून मला मतं दिलेली आहेत. त्यानंतर दुसरा मुद्दा आला, त्या खालोखालचा जो मुद्दा होता तो म्हणजे आपल्या राहुरी तालुक्याचं पूर्वी एक तालुका म्हणून एक संघ मतदारसंघ होता, नंतर तो विभागला गेला. हा मेजर पोर्शन इकडं आला, राहुरी नगर पाथर्डी, काही 32 गाव हे श्रीरामपूर मतदारसंघ आणि 10 वर्ष झाले तालुक्यातला आमदार नाही. ही भावना राहुरी तालुक्यातल्या लोकांच्या मनोमन रुजली गेली की आपल्या तालुक्यातला आमदार नाही, बाहेरचा आमदार इकडे येऊन हे करतो आणि 2 मतदारसंघात आपला तालुका डिवाइड झाला तरी देखील एकही आमदार आपल्या तालुक्यातला नाही. आणि शेवटी किती नाही झालं तरी तो विचार निश्चितपणे लोकांनी तो देखील विचार केला आणि मागच्या लोकप्रतिनिधींचं वागणं बोलणं असेल, कार्यकर्त्यांशी अशा आविर्भावात बोलणं की मी म्हणजे कोणतरी खूप हे आहे, त्यांच्याच गोटातल्या लोकांची मदत तुम्हाला झाली. हा, ते त्यांच्या असं लोक मला सांगायचे की त्यांच्या बऱ्याचशा ह्याच्यावरून आम्ही दुखावलो गेलो. बोलण्याची पद्धत असेल, काय असेल, आविर्भाव असेल, एक थोडीशी गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असलेली थोडीशी किनार असेल, अशी लोकांमधली चर्चा असायची. तुम्ही काय बोलत नाही, सगळे लोक बोलत आहेत. नाही, मग लोक मला येऊन सांगायचे असं असं आणि मग म्हणून आम्ही तुम्हाला हे करू असं लोक सांगायचे. त्यावेळेस तुम्ही मला विचारलं, शेवटी लोकच निवडून देतात ना, त्यामुळे लोकांची भावना ही तुम्हाला जाणवलं नाही का असं काय आहे म्हणून की त्यांच्या लोकांशी कसे बोलतात हे मी कसं सांगणार ना. नाही, तुम्ही लोकांना काय सांगणार. प्रचार सभेत हा मुद्दा तुम्ही उपस्थित केलाच होता की प्रचार सभेमध्ये आता मग त्यांच्यावरती काही गुन्हे दाखल होतेच, त्याच्यात चालू आहे, प्रक्रिया चालू आहे. मला वाटतं एका गुन्ह्यात काय बरेचसे गुन्हे त्यांच्यावरती आहे, मी म्हणत नाही ते काय जग जाहीरच आहे. त्याच्यामध्ये तुम्ही म्हटलं काय वस्तुस्थिती बदलणार नाहीये. नाही, मी म्हणजे जग जाहीरच आहे म्हणतो मी, त्याच्यात काय वेगळं सांगायची मी गरज नाही असं म्हणतो. त्यामुळे तुम्ही निवडून आला, पहिल्यांदा आमदार झाला. हा, माझ्या पूर्ण राहुरी तालुक्यातून तर जवळपास 40,000 मला मतं मिळाली. पाथर्डी तालुक्यात देखील मला लोकांनी खूप साथ दिली, जवळपास तिथं बरोबरीत आम्हाला मतं होती. नगर तालुका हे पूर्वीपासून त्यांचा तिथं असलेला दबाव, कार्यकर्त्यांवरती प्रेशर, त्यामुळे एक 10-15,000 मत 15-16,000 मतांचं लीड त्यांना नगर तालुक्यात मिळाला. पण पाथर्डी तालुक्यातल्या लोकांनी देखील मलावरती खूप त्या ठिकाणी प्रेम साथ दिलेली आहे. पण तुम्ही आमदार झाला, पण पहिल्याच फेरीमध्ये मंत्री कसं काय झाला त्याचा किस्सा सांगा की कसं काय बुवा तुम्हाला निवडलं गेलं. मामांनी फोन केला, जयंत पाटील साहेबांनी फोन केला की काय झालं नक्की तेव्हा. नाही, काय मला अपेक्षा नव्हती मी मंत्री होईल, अगदी सरळ सांग. पण मी म्हटलं आपलं बघावं तरी ना, आपण म्हटलोच नाही तर काय करणार कोण काय. म्हणून मी नेत्यांकडे गेलो आणि दादांकडे गेलो, अजितदादांकडे गेलो
आणि आता आम्ही सगळेच नंतर मला कळलं की आम्ही जवळपास सगळेच नवीन आहोत. पहिल्या दुसऱ्या टर्मचे आहोत. संग्राम भैया दुसऱ्या टर्मचे, आम्ही बाकी 5 जण पहिल्याच टर्मचे होतो. आणि मला काही अपेक्षा नव्हती करतील म्हणून मी आपल्या दादांना म्हटलं, दादा मला करा मंत्री. दादा म्हटलं अरे तुमच्या जिल्ह्यात आम्हाला 1 जण द्यायचा आहे. असं म्हटल्यावर मग म्हटलं अरे आपल्याला लागू शकतो चान्स जरा. कारण 1 जण जर आता इथून करणार असतील मंत्री तर मग आपला इथं चान्स लागू शकतो. आणि मग आदरणीय पवार साहेबांची देखील मी भेट घेतली की मला संधी द्या. साहेबांनी मला 2-3च प्रश्न विचारले. तुझं शिक्षण काय झालं बोलले. म्हटलं साहेब माझं मेकॅनिकल इंजिनिअरिंग म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं. अरे वा म्हटले तुझी जमेची बाजू आहे म्हटलं. मग असं पाठपुरावा आम्ही करत राहिलो. आता सगळेच आमच्यापैकी सगळेच तसे मंत्रिपदाकरता लायक होते. त्यातनं मला संधी दिली. ओके. आणि 4 महत्त्वाची खाती मिळाली. हां, खाती निवडताना देखील तुमची टेक्निकल बॅकग्राऊंड पाहिली खाती देताना तुम्हाला? खाती देताना दादांनी अजितदादांनी विचारलं की आमच्या पक्षाचे 4 जण राज्यमंत्री होते. आणि राज्यमंत्री एकूण मंत्रिमंडळात 10च होते. त्यामुळे प्रत्येकाला एक 5-6 खाती येणार हे निश्चित होतं. दादा म्हटले तुम्ही तुमची प्रेफरन्स लिहून द्या 4 जण. मी मला ह्याच्या अगोदर तर काय राजकारणात फक्त नगराध्यक्ष पदच मी भूषवलेलं होतं. मग नगरपालिका चालवायचा आपल्याला 2-3 वर्षाचा अनुभव होता म्हणून मी नगर विकास खातं लिहिलं. आणि ऊर्जा खातं लिहित असताना मी 17 वेळा विचार केला की हे लिहू का नको. कारण की महावितरणची त्यावेळी असलेली परिस्थिती आणि कितीही काही केलं तरी शेवटी लोकांच्या असंतोषाला सामोरं जावं लागेल. लोकांच्या तर जावंच लागेल, पण सभागृहात देखील उरलेल्या 286 आमदारांच्या म्हणजे मी आणि आमचे कॅबिनेट मंत्री सोडलं उरलेल्यांच्या देखील रोषाला सामोरं जावं लागेल. आपल्याला अनुभव नाही, सभागृहात कधी आपण गेलेलो नाही. आणि पहिल्याच टर्ममध्ये एवढं अडचणीचं खातं घ्यावं की नको ह्याचा मी खूप विचार केला. पण म्हटलं चला काहीतरी चॅलेंजिंग आहे, कदाचित आपल्या शिक्षणाचा याच्यामध्ये उपयोग होईल, काहीतरी चांगलं ग्रामीण भागातल्या जनतेला आपल्याला करून दाखवता येईल. या चॅलेंजनी मी खरं ते खातं घेतलं. तसं राज्यमंत्र्यापेक्षा कॅबिनेट मंत्र्याचे अधिकार जास्त असतात, राज्यमंत्र्याला अधिकार कमी असतात, धोरणात्मक निर्णय घेण्याचे अधिकार कमी असतात. तरी देखील मी मोठ्या धाडसानं ते खातं घेतलं. आणि जवळपास मी अजून बरेच लिहिले होते, पण त्यातले हे 2-3 महत्त्वाचे खाते मला दिले पक्षाने, आदरणीय दादांनी. त्यामुळे त्यांचा मी खूप आभारी आहे खरं एका दृष्टीने. नितीन राऊत तेव्हा ऊर्जा मंत्री होते, कॅबिनेट मिनिस्टर होते, त्यांचं आणि तुमचं कसं जमायचं खरं खरं सांगा. जमायचं आमचं तसं काय म्हणजे. पण तुम्ही पॉज घेतला, उत्तर द्या तुम्ही पॉज घेतलेला आहे म्हणजे काहीतरी तुम्हाला सांगायचं आहे तुम्ही बोला. नाही म्हणजे मी आपलं विचार होतो की कसं आमचं चांगलं जमायचं. त्यातले काही किस्से आहेत का काय हे म्हणून मी थोडं पॉज घेतलं. पण आमचं चांगलं जमायचं तसं काय विषय नाही काय. पण ग्रामीण भागाकरता आणखीन काहीतरी आपण करावं असं मी त्यांना कायम, शेवटी आता मी त्यांचा ज्युनियर होतो, की शेती करता ग्रामीण भागाकरता अजून आपण करतोय त्याच्यापेक्षा आणखीन काहीतरी करावं. शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याकरता आपण आणखीन आमचे प्रयत्न होतेच. मी अजून त्याच्यामध्ये काय करता येईल काय ह्याचं आम्ही नंतर वर्कआउट करायलाही सुरुवात केली होती. की शासनाकडनं मी म्हटलं तसं अजून काय पैसे घेऊन काय करून किंवा क्रॉस सबसिडी वेगळ्या स्वरूपात काय करता येईल का असं त्यांनी मला सांगितलं की तू वर्कआउट कर. मला म्हटले आपण चर्चा करूयात. पण हे दुर्दैवानं हे सगळं झालं आणि मग ते आमचं वर्कआउट तसंच राहिलं. दुसरे कॅबिनेट मंत्री होते नगरविकास खात्याचे एकनाथ शिंदे, त्यांचं नाही तुमचं कसं जमायचं? आमचं एकदम चांगलं ट्युनिंग होतं. अजून एक ट्युनिंग आहे. आता शेवटी ते मुख्यमंत्री आहेत, त्यांचं प्रमोशन झालं, माझं डिमोशन झालेलं आहे. ते कॅबिनेट मंत्र्यावर मुख्य एक घर पुढे गेले, मी आपलं एक घर मागं आलेलं. पण मात्र त्यावेळेस आमचं ट्युनिंग अत्यंत चांगलं होतं. म्हणजे बऱ्याचदा एकदा तर रात्री त्यांचा मला फोन आला अधिवेशन चालू असताना की मी उद्या नाहीये, तर बरेचशा लक्षवेधी सूचना वगैरे होत्या, तर तू घेशील का पुढे ढकलायला सांगू. म्हटलं साहेब नाही घेतो मी म्हटलं. तर ते अत्यंत विश्वासाने विशेषतः विधान भवनाचं कामकाज खूप विश्वासाने माझ्याकडे सोपवायचे. अगदी म्हणजे नगर विकासचे खूप प्रश्न असायचे, खूप कामकाज असायचं. अगदी तो अंतिम आठवडा प्रस्ताव होता त्याचं विधान परिषदेमध्ये उत्तर देखील मीच दिलं. म्हणजे त्यांनी मला तसं सडळ हात खूप दिला होता की तू घे, उलट पुढाकार घे, बोलत जा, उत्तर दे. तुम्ही
त्यांनी तुम्हाला एवढा सढळ हात दिला. गुवाहाटीला जाण्यापूर्वी काही तुम्हाला फोन वगैरे केला होता का त्यांनी? नाही त्याबद्दल काय चर्चा झाली नाही, पण किंवा काय आपला एक विश्वासू मंत्री आहे, जरा त्याला सोबत काय बरोबर घ्यावं किंवा कसं काय असं काही? नाही, असं काही विषय झालंच नाही काय. त्या दिवशी मतदान होतं. बरं, ओके. मला वाटतं विधान परिषदेचं मतदान, विधान परिषदेचं मतदान होतं. निवडणूक होती. मी काउंटिंगला पण मी आतमध्ये होतो. बरं. काउंटिंग एजंट म्हणून मी होतो. अच्छा. त्यावेळेस पण काय माहित नव्हतं हे काय चाललेलं. मी आपलं ते फक्त बरोबर आपलं बघत होतो मतपत्रिका काय. आणि नंतर मग आम्ही रामराजे निंबाळकर साहेबांच्या कॅबिनमध्ये तेव्हा कळालं की गेलेत. पण गेलेत म्हणजे असे एकदम त्यावेळेस वाटलं नव्हतं. सकाळी मग सगळं पण काय मला काय माझ्या काय संपर्कात नव्हते काय ते मला काय विचारलं नाही. त्या विचारलं नाही म्हणजे एक विश्वासू तुम्ही? नाही, त्या बाबतीत काहीच विषय नाही. कारण शेवटी त्यांना माहिती की शेवटी मी आदरणीय पवार साहेबांचं जास्त विश्वासू आहे. त्यामुळे ते बाकी तसला काही विषय नाही. पण मात्र 2.5 वर्ष त्यांच्यासोबत कामकाज करताना त्यांनी मात्र खूप तसं चांगला अनुभव मात्र मिळाला. निश्चितच म्हणजे जे आहे ते. बरोबर. नगरमध्ये कुणी माणूस शिरला आणि शिर्डीला जर जायला निघाला तर त्या शिर्डी रस्त्याच्या धक्क्यामुळे अतिशय हैराण होऊन जातो. तर तुम्हाला तशी हादरे बसत असेल, तुमची गाडी समजा इम्पॉर्टंट असेल, पण त्या रोडचं नक्की आहे काय की त्या लोकांचा जो प्रवास, तुमच्या मतदारसंघात जाणाऱ्या लोकांचा प्रवास केव्हा सुखकर होईल? निश्चित मला आज तुमच्या कार्यक्रमाला यायला त्याच्यामुळे उशीर झालेला आहे. बरं. माझ्याकडे काय इम्पोर्टेड गाडी नाही, आपलं इनोवा गाडी आहे. पण मात्र प्रश्न हा तुम्ही जो अत्यंत संवेदनशील प्रश्न आहे. आणि एकच फक्त तुम्हाला थोडं डिस्टर्ब करतो, त्या रस्त्यावरती आतापर्यंत 46 लोकांचा मृत्यू झालेला आहे. निश्चित तर थोडंसं तो गंभीर प्रश्न आहे, त्यामुळे अत्यंत गंभीर विषय आहे आणि त्याकडे तेवढ्याच संवेदनशीलतेनेच बघायला हवं, माझंही मत आहे. खरं तर जेव्हा मी आमदार झालो तेव्हापासूनच मी याच्यावर हात घालायला सुरुवात केली. पण तेव्हाच अशी माहिती कळली की याचं राज्य सरकारच्या PWD विभागानं प्रक्रिया करून केंद्र सरकारच्या नॅशनल हायवे NH ऑथॉरिटी ऑफ इंडियाकडे पाठवलेलं आहे. त्या पाठवण्यामागे देखील थोडंसं काही मी सांगायचो की अरे काहीतरी करा, पण ते म्हणा ते तिकडंच दिलेलं आहे, आपल्या काय हातात नाही, असं सारखे विषय व्हायचे. आणि मग ते ठीक आहे, राज्याचा असो केंद्राचा असो, शेवटी आम्ही सगळे लोकप्रतिनिधी आहोत. त्यामुळे ती असं मी काय म्हणणार नाही मी काय त्यांच्याकडे आहे त्यांनीच बघावं, विषय नाही. परंतु ठीक आहे, एवढ्या सगळ्या ह्याच्यानंतर कुठंतरी काम चालू झालं. काम चालू झाल्यानंतर देखील माझ्या मतदारसंघामध्ये गुहा म्हणून गाव आहे. तर त्या गावात काम चालू असताना जे काय निकष पाळायला पाहिजेत किंवा एक रस्ता बंद केल्यावर एकच चालू आहे तर ते बोर्ड व्यवस्थित लोकांना दिसेल अशा मोठ्या आकारामध्ये लावले गेले पाहिजे. तर अशा काही गोष्टी ठेकेदाराकडनं काही घडल्या नाहीत आणि जवळपास 2 महिन्याच्या अंतरामध्ये त्या गुहा परिसरात 1 किलोमीटरचा 2 किलोमीटरचा परिसर 9 जणांचा मृत्यू झाला. त्यातले काही स्थानिक, जवळपास बरेचसे स्थानिक होते, त्या गावातले होते. आणि त्यावेळेस मी त्या ठेकेदाराला अत्यंत खूप दम भरला, म्हटलं सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करेल म्हटलं. ते जे बॅनर तिथं जे काय डायव्हर्जन आहे त्याचे अशी उगं काहीतरी मोडक्या तोडक्या ह्याच्यात अक्षर लावलेले, ते व्यवस्थित लाव, हे कर. आता ठीक आहे. त्यानंतर दुर्दैवानं ते ठेकेदारांनी काम सोडलं. तर ठेकेदारांनी काम सोडल्यावरही वेगवेगळ्या चर्चांना काहीतरी ऊत आला. बिनबुडाच्या काही चर्चा त्या ठिकाणी येणारच आहेत. म्हणजे खासदार सुजय विखेने आरोप केला की त्या ठेकेदाराला टक्केवारी मागितलेली आहे आणि ते टक्केवारी मागणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. त्यांनी नाव नाही कोणाचं घेतलं आणि या टक्केवारी जे घेतात त्यांची नावं मी उघड करू असं पण त्यांनी चॅलेंज. ठीक आहे, त्यांनी करावीत, नावं उघड करावीत, लोकांच्या समोर येईल. खरं पारदर्शकपणे झालं पाहिजे. मला माहित नाही त्यांच्या डोक्यात कुणाची नाव आहेत. राष्ट्रवादीचे म्हटले तर ठीक आहे, मी पण त्या मतदारसंघातला त्या रस्त्याचा तिथला आमदार, मी पण राष्ट्रवादीचा आहे. वास्तविक पाहता खरं तसं राहता मतदारसंघामध्ये जास्त मोठा पॅच खराब आहे. सगळ्यात जास्त पॅच खराब कुठला असेल तर तो राहता मतदारसंघात, राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मतदारसंघ, राहता मतदारसंघ, त्यांच्या मतदारसंघातला पॅच हा सगळ्यात खराब पॅच आहे तसं पाहिलं तर. आणि आम्ही काय कोणी काय आरोप केला नाही की मग सगळ्यात काम तिकडचंच का रखडलंय किंवा काय, असं काही विषय नाही. पण हे त्यांनी नावं जाहीर करावीत. कदाचित त्यांच्या डोक्यात माझं नाव असेल तर मी सांगू इच्छितो की एकही रुपया मी त्या ठेकेदाराकडनं घेतलेला नाही. मी त्याला माझ्या ऑफिसमध्ये बोलवलं,
त्या ठेकेदाराला नाही, त्याचं कोण इथं स्थानिक जो काय होता आणि त्याला मी झापला पण. ते कशामुळे तर हे बाबा 9 लोक जर मतदारसंघातली आपणच सांगितलं जर का जात असतील आणि तिथला लोकप्रतिनिधी म्हणून मी काहीच बोलायचं नाही, असं थोडी चालणार आहे काय. शेवटी बाबा मी त्याला म्हटलं तू ते व्यवस्थित मोठ्या अक्षरात लाव, जे काय निकष ते व्यवस्थित पाळ. लोकांचा जीव म्हणजे काय असं छोटी गोष्ट नाही ना. एकाही माणसाचा जीव, तुम्ही 46 लोकांचा आकडा नाव घेतलं, एकाही व्यक्तीचा जीव जाणं हे तेवढंच वेदनादायक आणि एक संवेदनशीलता त्या ठिकाणी असावी लागते. तेवढा विषय मी फक्त केला. एकही रुपया त्यांच्या डोक्यात मला माहित नाही नेमकी कोणाची इतर कोणाची नाव आहेत का काय, परंतु पण नावापेक्षा किंवा आरोपापेक्षा एक काम आता कधी मार्गी लागेल तेच मला सांगायचंय की हे लोकप्रतिनिधींनी टक्केवारी घेतली वगैरे वगैरे मागितली काय, हे गौण विषय आहे. मुळात विषय असा आहे की नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलनी काहीतरी निर्णय दिला की जे काय एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स कायम स्वरूपाचा, टेम्पररी नाही परमनंट एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स असल्याशिवाय हे काम करू नयेत. आणि मग ते ठेकेदाराने ते 4-5 महिन्यात खरं करून घ्यायला पाहिलं होतं काय, पण ते केलं नाही. आणि ते मला असं वाटतं की त्यांनी फोरक्लोजर की बुवा आता हे परवडत नाही किंवा होणार नाही माझ्याकडनं, हे आता हे NGTचं कारण दाखवलं, ECचं कारण आहे. मेन कारण ते आहे एन्व्हायरमेंट क्लिअरन्स. हे जे काय टक्केवारी बिक्केवारी तसं असेल तर मग टक्केवारीचा जर विषय असेल तर मग नगर तो आपला पाथर्डी करंजी तिकडचा रस्ता तो ते तर मी आमदार होण्यापासूनच्या अगोदरचं काम रखडलेलं आहे. तेव्हा ह्यांचेच खासदार आमदार ह्यांचेच पक्षाचे होते, मग तिकडेही टक्केवारीचा होता का विषय काय. तर हे विषय नाहीये, हे एन्व्हायरमेंटल क्लिअरन्सचा देखील विषय आहे. आणि त्यांनी अर्ज केला की मला हे करायचं नाही, ह्याला आता एन्व्हायरमेंटल क्लिअरन्सला एवढे दिवस लागतील तेवढे दिवस लागतील, माझ्या कामाची मुदत एवढीच आहे. त्यामध्ये खरं बसून ह्यांच्या सगळ्यांचं सरकार त्यांनी बसून मार्ग काढायला पाहिलं होतं खरं काय. आता मी ऐकतो की नवीन टेंडर होणार आहे, त्यामध्ये देखील हीच अट असणार आहे, परत एन्व्हायरमेंट NGTचा ECचा विषय असणार त्याच्यामध्ये देखील. खरं मग खरं हे इतरांवरती आरोप प्रत्यारोप करत बसण्यापेक्षा तो जो विषय आहे तो व्यवस्थितपणे बसून सोडून काहीतरी जर केलं असतं. पण हे अनेकांच्याच बाबतीत म्हणजे जनतेला त्रास होत आहे तुमच्या नेत्यांच्या आरोप प्रत्यारोपामध्ये. मग तुम्ही इनिशिएटिव्ह घेऊन तुम्ही का काही करत नाही याच्यामध्ये, हा जो आहे ना. आता तुम्हाला सांगू का, ह्यांचं जे भाजपचं जे सध्याचं जे आता आम्ही लोकांनाही कळतच आहे, हे एक प्रकारे हुकुमशाही पद्धतीचं वातावरण आहे. विरोधकांचं काहीही ऐकून घ्यायचं नाही, काहीच नाही. आपल्याला जे आहे त्याच पद्धतीने जायचं. अजिबात कुणाच्याही विरोधकांचं ऐकून घ्यायचं नाही. अशा पद्धतीचा कारभार राज्यामध्ये सगळीकडे आज चाललेला आहे. आमच्या मतदारसंघातली कामं स्थगित होतात, आम्हाला सध्या विचारले जात नाही. माझ्या मतदारसंघामध्ये माझ्या आणि एकनाथ शिंदेच्या सहीने स्थापन झालेली नगरपालिका तुम्ही 2 महिन्यानंतर कॅन्सल करता. मी तिथला आमदार आहे, मला बोलवत नाही, मला सांगतही नाहीत. कोण असेल या निर्णय मागे? या निर्णय मागे कोण असेल? ह्यांचेच इकडचे जे काय पिलावळ आहे इथली भाजपची इथली काय आहे, कोण नाव हे शिवाजी कर्डिल यांचाच उद्योग आहे सगळा. ठीक आहे ना, आता भाजपचं कोण आहे दुसरं इथं काय. शिवाजी कर्डिल यांचा माझा आरोप आहे, त्यांनीच जाऊन तिथं देवेंद्र फडणवीस हे सांगितलं असणार आहे. कारण मला अधिकाऱ्यांनी काय माहिती दिली की CM ऑफिसपेक्षा DCM ऑफिसचं जास्त प्रेशर होतं. ही नगरपालिका रद्द करण्याकरता. पण ते होऊ शकलं नाही. इतक्या मूलभूत प्रश्नामध्ये जर तुम्ही राजकारण करत असाल तर खरं हे खूप दुर्दैव आहे. आणि विशेष मला असं वाटतं की या भाजपच्या सरकारने एका तिथल्या आमदाराचं कुठलंही म्हणणं घेतलं नाही. तुमच्या पक्षाचा माणूस सांगतोय म्हणून तिथल्या लोकांवरती अन्याय होईल म्हणून तुम्ही काही निर्णय घेता. आणि विशेष म्हणजे राज्य सरकारचा विधी व न्याय विभाग असतो. कुठलाही शासन निर्णय काढताना विधी व न्याय विभाग तो तपासून बघतो कायदेशीर आहे का नाही का. त्या विधी व न्याय विभागाचा कुठलाही ह्याच्यामध्ये सल्ला घेतलेला नाही. या प्रश्नी विधानसभेत तुम्ही आवाज उठवणार? निश्चित मी आता लक्षवेधी मांडणार आहे याच्यावरती. म्हणजे फक्त तुम्हाला जे वाटतं ते करायचं. तुमच्या राजकारणापायी लोक मेले तरी चालतील. ही जी ज्या पद्धतीने हे चाललेलं आहे हे अत्यंत दुर्दैवी आहे. म्हणून मी हुकुमशाही हा शब्द वापरला. दुसरा एक मुद्दा होता तुमच्या संदर्भात, तो ED कारवाईचा, की त्या EDनं तुमच्या विरोधात कारवाई केली, कारखान्याची जमीन अटॅच केली, असं बरंच काय काय होतं. तर त्याची वस्तुस्थिती काय आहे? नाही ठीक आहे ना, आता ते न्यायालयात प्रकरण चालू आहे. न्यायालयामध्ये आता आम्ही बाजू मांडू. न्यायिक एखाद्या विषयावरती असं उघडपणे बोलणं मला योग्य वाटणार नाही होईल म्हणून. पण जे काय न्यायालयामध्ये माझी बाजू मांडली ती आमचे वकील व्यवस्थितपणे बाजू मांडतील. पाठीमागे पण तुम्ही राजकारण आहे असं म्हणता? आता हे तर उघडच आहे की
हे बघा ना, आता ईडी कुणाकुणावर लागली, सगळ्या राष्ट्रवादीच्या लोकांवरती लागली, काँग्रेसच्या आणि शिवसेनेच्या. का भाजपमध्ये असं एकही नाही? मेरिटनी जर आपण बघितलं, मेरिटनी तर आमचे नंबर खूप खाली लागतील. अगदीच जर तुम्हाला तपासायचंच म्हटलं तर नुसतं एखादी केस दाखल करायची जरी म्हटली तर त्या मेरिटनी तर भाजपचे कित्येक लोक आहेत ज्यांचे की खूप वर नंबर लागतील ना. मग हे काय चाललंय? मग हे लोकांना दिसत नाही. अक्षरशः अशी वेळ येईल की उद्या एखाद्या गाव लेवलच्या ग्रामपंचायत सोसायटीमध्ये पण ईडी येईल आता. इतकं म्हणजे त्या तपास यंत्रणांचं जे गांभीर्य आहे ते खरं कुठेतरी कमी केल्यासारखं मला वाटतं. पण ईडी नोटीस आल्यानंतर तुम्ही घाबरला होता? नाही, मला माहिती होतं मी काय केलेलं नाहीये. मला माहिती होतं मी ह्याच्यामध्ये अजिबात काही विषय नाही माझा काय. त्याच्यामुळे मी सगळं जे काय माझे जे काय म्हणणं ते व्यवस्थितपणे मांडलं मी एकदम. पण तुम्हाला चौकशीसाठी वगैरे बोलवलं होतं? हां, बोललो. तर टीव्हीवर दिसलोच नाही. दिसलं पण म्हणजे ईडीचा अनेकांनी धसका घेतलेला असतो. तुमचा अनुभव काय होता ईडीचा चौकशीचा? नाही, माझं आता ठीक आहे, तर शेवटी चौकशीच आहे ती. चौकशीच्या पद्धतीने चौकशी होणार. मला आपलं बोलवलं, मी गेलो. जवळपास मला वाटतं दुपारी गेलो आणि रात्री उशिरा मी बाहेर पडलो. चौकशी केली का? म्हणजे अनेकदा म्हणजे आता पोलीस गेले की स्टेशनला नुसतं बसून ठेवतात की तशी चौकशी? हां, काही वेळ थोडा वेळ बसवलं. थोडा वेळ बसवलं, नंतर केली त्यांनी बराच वेळ चौकशी. स्टेटमेंट वगैरे घेतलं. त्यांच्या पद्धतीने प्रश्न विचारले, माझ्या पद्धतीने मी उत्तर दिली आणि आलो. आता पुढचं जे काय त्यांनी केस फाईल केली असेल ते न्यायालयामध्ये चालू आहे. परत तुम्हाला किती वेळा चौकशीसाठी बोलवलं? मला वाटतं एकदाच बोलवलं, एकदाच. हां, आणि नंतर काही त्यांना उत्तर पाहिलं ती मी पाठवून दिली नंतर मला वाटतं. पण अनेकदा म्हणतात की ईडीची नोटीस आली की लोक शांत बसतात, भाजपच्या विरोधात बोलत नाहीत, अशी अनेकांचा अनुभव आहे. तर तुम्हाला गप्प बसवण्यासाठी ईडीच्या नोटीसचा वापर झाला की? आता ते मी एवढं बारकाईने सांगू शकत नाही, पण ठीक आहे, आता त्यांनी बोलवलं, मी गेलो, माझं म्हणणं मांडलं, प्रक्रिया चालू आहे. शेवटी हे गप्प बसवण्याकरता बऱ्याच जणांवरती प्रयोग चालू आहेत. ओके. तुमच्याबद्दल दुसरा एक जो आरोप किंवा गांभीर्याने जो विषय घेण्यासारखा आहे, तनपुरे कारखान्याचा विषय, की तो कारखाना आता सुजय विखे चालवत आहेत. ते त्यांनीच काही वर्ष चालवला. ते म्हणतात मी काय चालवू शकत नाही आणि तुम्ही तो चालवायला घ्या, असे तुम्हाला ते जाहीरपणे सांगतायत. तर त्याच्यावर तुमचं काय उत्तर आहे? थोडं सविस्तर? बहुत सविस्तर आहे, काही अडचण नाही. काय आहे, मुळात ही खूप जुना इतिहास आहे ह्या सगळ्या गोष्टींचा. आमचे वडील पूर्वी कारखान्यात मला वाटतं 84 ते 89 चेअरमन होते. अगदी 1984 ते 1989. 1989ला आमच्या ताब्यातून सत्ता गेली. तत्कालीन ते आमचं ते मंडळ असतात, जनसेवा मंडळ, विकास मंडळ. तर ते विकास मंडळ समोरचं होतं. तत्कालीन मला वाटतं आमचे जे पारंपरिक विरोधक होते सगळे, त्यांनी सर्वांनी एकत्र येऊन आमच्याकडून सत्ता काढली. 89ला आमची सत्ता गेली. त्यानंतर 89 ते 99 10 वर्ष सत्ता त्यांच्याकडे होती. त्या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये अनागोंदी कारभार झाला. अवास्तव नोकर भरती झाली. कारखान्याचं कंट्री लिकरचा सेल होता, जो आज नगर जिल्ह्यातल्या इतर कारखान्यांनी काबीज केलेला आहे. त्या 10 वर्षामध्ये कंट्री लिकरचं जे की कारखान्याला उत्पन्न देणारं मोठं सोर्स आहे, त्याच्या सेलमध्ये खूप कमी सेल झाला. जवळपास नंतर तो बंदच झाला. म्हणजे ते जे मोठं उत्पन्नाचा सोर्स होता, ह्या सगळ्या लोकांच्या, आमच्या विरोधी मंडळींनी जे काय दुर्लक्ष त्याकडे झालं. आणि विशेषतः सुजय विखे सांगता येतात, पण त्यांनी पाठिंबा दिलेली आमच्या विरोधकांना कायम त्यांनी पाठिंबा देत होते त्यावेळेस. आणि त्यांनी पाठिंबा दिलेले संचालक त्या मंडळामध्ये होते. आणि त्या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये ह्या कारखान्याची अशी दुरावस्था झाली. तोडीमध्ये राजकारण त्यावेळेसपासून आणलं गेलं, की बाबा हे तनपुरेंचा कार्यकर्ता आहे तर ऊस तोडायचा नाही. आमच्या तोपर्यंत ह्या कारखान्यामध्ये अशी कधीच हे नव्हती. काय टाईम टेबलप्रमाणे विरोधक असू त्यामध्ये राजकारण आणलं जात नव्हतं. त्या ह्या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये ह्या कारखान्याला जी घरघर लागली, त्यात सुजय विखे आज सांगतात त्यांचे पाठिंबा घेणारे लोक देखील त्या संचालक मंडळामध्ये होते. ते जे आज सांगतायत की हे माझं पाप नाही दुसऱ्यांचं आहे, तर ते तसं नाही. ते जरा जुना इतिहास जर त्यांनी तपासला तर ते तुम्ही पाठिंबा दिलेल्या लोकांच्या मंडळीचंच ते पाप आहे. त्यानंतर जेव्हा आमची सत्ता आली त्यावेळेस अक्षरशः पुढं खिळखिळा झालेला कारखाना मला वाटतं 2009 साली का काहीतरी बहुतेक आमच्याकडे आला. आणि तिथं मात्र त्यावेळेस जिल्हा बँक शिवाजी कर्डिले चालू असं सगळेच म्हणतात. आणि त्यांनी देखील तिथं राजकारण आणलं. आम्हाला पैसे मिळू दिले नाहीत, कर्ज मिळू दिलं नाही. आणि कावळा बसायला आणि फांदी तुटायला फक्त ते आमच्यावरती आलं. वास्तविक पाहता सुजय विखेंनी ज्यांना ताकद दिली, तत्कालीन त्यांच्या विखे कुटुंबियांनी ज्यांना ताकद दिली,
त्या लोकांनीच खरं हे सगळं पाप केलेली आहेत. ओके. आणि आमच्याकडे येऊन फक्त कावळा बसायला आणि फांदी तुटायला एक झालेली आहे. आमच्या वडिलांनी मी बघायचो अत्यंत त्या कारखान्याला जीवापाड त्या ठिकाणी जपायचा प्रयत्न केला. जीवापाड म्हणजे अक्षरशः बारीक बारीक गोष्टीत कशी काटकसर करता येईल, कसं काय करता येईल, अगदी पार ते गेस्ट हाऊसचा खर्च कसा कमी करता येईल, काय करता येईल, इतकं बारकाईने ते जीवापाड स्वतःच्या घराला जपलं असेल एवढं त्यांनी त्या कारखान्याला जपायचं ते काम आमच्या वडिलांनी सुजय विखे तुम्हाला तेच भावनात्मक आव्हान करा की तुमच्या आजोबांच्या नावानं कारखाना आहे, मग त्यांनी हो ना, मग ते 5 वर्षापूर्वी त्यांना दिसत नव्हतं का हे, जेव्हा इथं आले त्यावेळेस आम्ही तर होऊन बोलवलं नव्हतं की तुम्ही या आणि कारखाना ताब्यात घ्या, आम्ही तर बोलवलं नव्हतं काय. त्यांनी होऊन आजपर्यंत त्यांचे वडील हे फार तर पॅनलला सहकार्य करायचे, पण पहिल्यांदा असं झालं की स्वतःच येऊन त्या ठिकाणी निवडणुकीत पॅनल उभा केला, ही पहिल्यांदाच झालं असं कधी, ह्याच्या आधी कधी झालेलं नव्हतं. मग त्यावेळेस नव्हतं का आमच्या आजोबांचा कारखाना, आजच कसा काय साक्षात्कार हा होऊ शकतो. आणि पण आज तुम्ही सोडून चाललाय, कुठल्या परिस्थितीत सोडून चाललाय, आज सरकार आमचं आहे का, नाहीये. आज तुम्ही जिल्ह्याचे पालकमंत्री आहात, आज तुम्ही राज्य सरकारमध्ये 2 नंबरला शपथविधी घेतलेले मंत्री तुमच्याकडे आहेत, सगळी ताकद तुमच्याकडे आहे. आज जी बँक शिवाजी कर्डिले चालवत असं म्हणतात ते देखील आज तुमच्याच पक्षात आहेत. म्हणजे सगळं आज तुमच्याकडे असताना, ठीक आहे 2.5 वर्षापूर्वी ती परिस्थिती नव्हती, त्यावेळेस मी मंत्री होतो, ठीक आहे, पण आज जेव्हा सगळं तुमच्याकडे सत्ता तुम्ही आहात, तुमच्याकडे आज तुम्ही सांगता की तुम्ही चालवा. ओके. त्यामुळं निवडणूक आल्यावर होईल ना, आज कशाला त्याच्यावर चर्चा करायची, होईल ना. आता निवडणूक तुम्ही लावा म्हणा, सगळ्या निवडणुकाच थांबल्यात सगळ्या, सहकार लोक ठरवतील काय ठरवायचं ते. ओके. पण त्याच तुमचा जो प्रसाद शुगर जो कारखाना आहे तो मात्र जोरात चालू आहे, त्याचं काय रहस्य आहे? जोरात म्हणजे जोरात असं काय नाही, आम्ही तो कारखाना हळूहळू एक्सपांड करतोय आणि योग्य पद्धतीने चाललाय. म्हणजे तो चालवायचा नाही का तो पण काय, अनेकांचं म्हणणं असं आहे की ज्यांचे सहकारी म्हणजे एक साधारणपणे समीकरण असं आहे, ज्यांचे ज्या सहकारातल्या नेत्यांचे खाजगी कारखाने असतात ते जोरात चालतात, मात्र त्यांच्या ताब्यात सहकारी साखर कारखाने मात्र तोट्यात जातात. हे असं अनेक ठिकाणी आपल्याला बरोबर आहे. मुळात आमच्या ताब्यात आहे का तो, नाही ना. सहकारी कारखाना आमच्या ताब्यात आहे का, नाहीये. हा आहे आमच्या ताब्यात. ओके. त्यामुळे तुम्ही जो आहे ते व्यवस्थित चालवायचा प्रयत्न आम्ही करतो. आम्ही त्याच्यामध्ये काय असं काही विषय नाही. मी तुम्हाला सांगितलं एक वेळ अशी होती की माझे वडील सहकारी कारखान्याचे चेअरमन होते आणि मी इकडचा चेअरमन होतो. आम्ही घरात एकमेकाशी बोलायचो नाही. अच्छा. ते त्यांच्या संचालक मंडळाला इव्हन सांगायला व्हायचे की प्रसादला देऊ नका, डॉक्टर तनपुरे कारखान्याला उद्या. हे फॅक्ट. ओके. याच्यामध्ये कुठलंही मी चुकीचं बोलत नाही. अच्छा. ओके. प्रसाद नाही पण डॉक्टर तनपुरे कारखान्याला ऊस घाला. ओके. असं घरात सांगायचं. हा, लोकांना सांगायचं तिकडं नका इकडे घाला. तुम्ही वडिलांना काय म्हणायचे तेव्हा? मी कशाला, मी काय म्हणत नव्हतो, मी नव्हतो काय बोलत काय, पण मला ते इतकं म्हणजे ही कोणाला कदाचित खोटं वाटेल हे, परंतु स्वतःच्या कुटुंबापेक्षा देखील जी लोकांनी जबाबदारी दिली आहे त्याच्याबद्दल माझे वडील हे अत्यंत प्रामाणिक राहिलेले आहेत कायम शेवटपर्यंत. त्यांना मात्र शेवटच्या पिरियडमध्ये खूप त्रास झाला त्यावेळेस, जेव्हा कारखान्याचं कामगारांचे पगार थकले, या लोकांनी जिल्हा बँकेतून कर्ज दिलं नाही, नंतरचं मंडळाला बोलत तुम्ही कर्ज देऊ शकता, त्याच्यातही राजकारण झालं, भलते आरोप दिले, खूप मनस्ताप खरं या मंडळीने त्यावेळेस दिलेला आहे. तुमचा तनपुरे वाड्याबद्दल अनेकदा बोललं जातं की सगळा कारभार हा तनपुरे वाड्यातनं चालतो, यापुढे तनपुरे वाड्यात आम्ही कारभार चालू देणार नाही असं तुमचे विरोधक बोलत असतात. तर काय तनपुरे वाडा म्हणजे नक्की जर आपल्या प्रेक्षकांना पण आणि वाचकांना जरा थोडंसं कळेल, काय तनपुरे वाड्यामध्ये असं काय गुपित दडलेले आहे ते जरा सांगितलं तर बरोबर. जुना आमच्या आजोबांच्या काळातला जुना वाडा आहे. तुम्ही अजून त्या वाड्यात राहता? तिथंच राहतो आम्ही. तुम्ही आलात तर एकदम साधं आमचं असं म्हणायला वाडा आहे, पण अगदी साधं घर आहे आमचं एकदम खूप. मला शरद पवार त्या दिवशी एकदा बोलताना बोलले, पवार साहेबही बोलले की अरे आम्ही किती वर्षापासून येतोय पण तेच घर आहे तुमचं, तसंच आहे घर आणखीन. ते वाडा हे फक्त फ्रेज आहे, पण अत्यंत साधेपणातलं आमचं घर आहे एकदम. काय असं खूप बडे लवाजमा असं काही विषय नाहीये. आणि कोण म्हटलं कारभार तिथनं चालतो वगैरे, मला वाटतं खासदार साहेब बोलले. तुमचे तेच मित्र आहेत, जवळचे कोण मित्र आहेत? कोट अनकोट मित्र. मग आता काय आम्ही म्हणायचं का लोणीच्या वाड्यावरनं कारभार चालतो म्हणून? असं थोडे असतं का. आता मी मंत्री होतो, कधी कधी घरी, आता ऑफिसमध्ये घरी असं, त्याला असं काही विषय नाही, काहीच विषय नाही असं काय. आता आहे मंत्री म्हटल्यावर तिथं अधिकाऱ्यांना मी कुठे भेटू शकतो ना माझ्या वेळेप्रमाणे. काय असं त्याच्यात काय चुकीचं काय त्याच्यामध्ये काय? फक्त ऑब्झर्व केलं. आणि वाड्यातनं जो काय कारभार झाला तो लोकांच्यासाठीच झाला. बरं. कुठल्याही विरोधकाला त्रास देण्याचा कार्यक्रम कधीच वाड्यातून आमच्या झालेला नाही. राजकारणासाठी कुणाला त्रास देणं, कुणाला वेठीला धरणं, कुणाला असं चुकीच्या मार्गाने काय करणं, हे आमच्या वाड्यावरून कधीच झालेलं नाही आणि होणारही नाही.
भले निवडणुकीतलं यश अपयश हा वेगळा भाग, पण काहीतरी कुठेतरी एक नैतिकता असते, कुठंतरी समाजाप्रती आपण काहीतरी देणं लागतो. आपल्या हातात आलेल्या सत्तेचा वापर हा समाजातल्या शेवटच्या घटकाच्या चेहऱ्यावर हसू कसं फुलेल याच्याकरता वापरण्याचा आम्ही कायम प्रयत्न केला आहे. त्यामुळे वाडा तो जो मी म्हणता तो परंपरागतच आहे आणि लोकांना तो आवडतो. तसं काय तिथं काय कोणाला त्रास दिला जात नाही, कोणाला वेठीला धरलं जात नाही अजिबात. प्राजक्त दादा, हा 2000 जेव्हा ठाकरे सरकार गेलं आणि विधानसभेच्या पायऱ्यांवरती राडा झाला, हा तुमचा असा वादाचा फोटो आहे. तुम्ही कोणाशी वाद घालताय? वाद नाही घातला, नाही काय सोडत होता, पण ते तेव्हा फारच धनंजय आपले मला वाटतं धनंजय मुंडे होते, अमोल मिटकरी होते आणि खोके आणि ओके असं तुम्ही काहीतरी बऱ्याच घोषणा देत होता आणि तुम्ही एकदम चिडलेलं दिसता या व्हिडिओमध्ये. तर काय नक्की घडलेलं आहे? नाही, काय झालं, आम्ही पायऱ्यावरती आम्ही रोज घोषणा द्यायला यायचो. बरं. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे सभागृहाचं कामकाजात विरोधी पक्ष म्हणून आम्ही कधी डिस्टर्ब केलं नाही. बरं. मगाशी सांगितलं मी, राज्यातल्या जनतेचे जिथे प्रश्न सोडवले जातात तिथं आम्ही अजिबात व्यत्यय आणला नाही. जे काय आंदोलन करायला आम्ही पायऱ्यावर जाऊन रोज करायचो आम्ही. पण त्या दिवशी आम्ही यायच्या अगोदरच विरोधक तिथं होते, त्यांना माहिती की आमचा रोजचा टायमिंग होता तिथं. विरोधक म्हणजे सत्ताधारी, आत्ताचे सत्ताधारी शिंदे गटातले आणि भाजपचे काही आमदार तिथं होते. मग आता आमचं तर ठरलं होतं आधी, आम्ही त्यांच्या मागे जाऊन घोषणा चालू होत्या आमच्या. पण मग आमच्या घोषणा जास्तच रंगात आल्या थोड्या. काय होत्या घोषणा? त्या घोषणा आपल्याच त्या या सरकारचं करायचं काय वगैरे वगैरे अशा. खोके होते ना काहीतरी 50 खोके एकदम ओके होती घोषणा. गाजराचाही काय विषय होता. आणि ते म्हणजे लोकांची जी भावना आहे ती आम्ही त्या ठिकाणी आपले रोष व्यक्त करतो. लोकांच्या ज्या काय प्रतिक्रिया आमच्या कानावर पडत होत्या त्या माध्यमातून त्या घोषणा द्यायचा आमचा प्रयत्न होता. आणि त्या दिवशी जास्त आमचे सगळे तरुण आमदार आले, आमचे अनिल भाईदास पाटील होते, त्यांनी ते गाजरं वगैरे आणले आणि मग ते रंगात आलं त्या विषय आणि बहुधा ते आमच्या घोषणा ऐकून त्यांचंही मनोबल खच्ची झाल्यासारखं आम्हाला वाटलं. आमच्यातले काही लोक अजून कॅमेरात तिकडे पुढं होतं ना, आम्हाला वाटलं की त्यांचंच ऐकू दिलं, आमचं ऐकू जाणार नाही की काय. त्यामुळे या भावनेतनं आमच्यातले काही लोक खाली गेले अजून. मग खाली गेले, ते गाजरं वगैरे घेऊन खाली गेले. आता काय सगळ्यालाच अधिकार आहे ना कुठे उभं राहतेला, असं थोडंच काय. मग खाली गेल्यावरती मला वाटतं त्यांच्यातल्या आमदारांनी आमच्या अमोल मेटकरींच्या काहीतरी धक्काबुक्की झाली. अमोल मेटकरींना मी चांगलं ओळखतो. ते जे काय करतील ते वैचारिक भांडतील, ते असे शारीरिक भांडणावरती ते करणार नाहीत. त्यांची वैचारिक पातळी खूप चांगली आहे, त्यामुळे जे काय भांडतील ते शब्दांनी भांडतील. आणि मला वाटतं कुणीतरी आमदारांनी, आता मला नाव आठवत नाही, भाजपचे एक आमदार होते, त्यामुळे तुला बघून घेईल, हे करेल ते करेल, हे असं काहीतरी म्हणजे मेटकरींना बोलले. तेव्हा मी त्यांना सांगत होतो की असं नाही चालत, म्हटलं काय असेल तुम्ही घोषणा द्या, शाब्दिक बोला, पण हे फिजिकल नाही चालत, असं मी तिथं सांगत होतो त्यांना. काय ओके, तुम्ही कोणाला काही करत नव्हते ना? नाही, तिथं सभागृह हे पवित्र सभागृह आहे. आपल्या विचारांनी तिथं शत्रूचा कार्यक्रम करायचा असतो किंवा राज्यातल्या जनतेच्या भावना हे आपल्या विचारांनी तिथं मांडायच्या असतात. त्याच्याकरता सभागृह आहे, त्या हाणामारी करण्याकरता थोडंच आहे काय. त्याकरता मग कुस्तीचे आकडे आहेत ना काय. तुमची झटापटी कोण? महेश शिंदे होते मला वाटतं. हा, बहुतेक महेश शिंदे होते आणि ते काहीतरी अमोल मेटकरींना उद्देशून जोरात बोलले. त्यांना मी सांगत होतो की असं नाही चालत, इथं सभागृह आहे म्हटलं, तुम्ही शाब्दिक हे करा पण फिजिकल नाही व्हायचं म्हटलं. काय असं काहीतरी झालं त्यावेळेस. तुमचा राग वाढला. मग जर या पवित्र सभागृहात तुम्ही जर हाणामाऱ्या करत असाल तर जनतेने काय बघायचं आपल्याकडे, काय बोलून काय असेल ते विचार व्यक्तवान तुम्ही काय. त्यामुळे असं मी ते असा विषय होता, तो विषय असा विषय होता. तुमचं आणि जयंत पाटलांचं वेगळं खास नातं आहे. तर जेव्हा तुम्ही राजकारणात असता किंवा आता मंत्रिपदावर होत्या तेव्हा त्यांच्याकडनं काही टिप्स तुम्हाला मिळतात का, किंवा ते तुम्हाला काही सल्ला सांगतात का की नाही प्राजक्त असं कर तसं कर? नाही, सांगण्याची आवश्यकता नाही. त्यांच्या एकंदरीत वागण्या बोलण्यातून, त्यांच्या विधानसभेतल्या सगळ्या भाषणावरून हे प्रत्येक माणसाकडनं आपण काही ना काही शिकत असतो. अगदी मी विरोधकांकडूनही शिकतो. अगदी जयंत पाटील साहेबांचं तर आहेतच, पण बाकीचे अगदी दादा असतील, अगदी पवार साहेब असतील, सगळ्यांच्याच आचरणातून, विचारातून हे निश्चितपणे आपल्याला जे जे काय घेता येणं शक्य आहे ते आपण घेतच असतो. मी तरी पण काही विशेष काही असं जयंत पाटलांचं तुम्हाला असं विशेष गुण वाटतो? हो, बाबांचा हा गुण आपल्याला उपयोगी पडतो. ते कुठल्याही गोष्टीमध्ये एखाद्या विषय जर कुठला असेल तर एकदम खोलामध्ये जातात. असं वरवर त्यांचं असं
कधी हे नसतो, प्रत्येक विषयाचा गाढ अभ्यास असतो. अगदी त्यांनी ग्रामविकास विभाग हाताळला, अर्थ खातं 9 वेळा अर्थसंकल्प मांडलेला आहे, गृह विभाग होता, गृह खातं होतं काही दिवस, आणि आता इरिगेशन होतं. तर प्रत्येक विषयात मी बघायचो की खूप बारकाईनं जी जबाबदारी ते घेतील त्याच्या अगदी मुळाशी जाऊन अभ्यास हा अत्यंत सखोल अभ्यास कुठल्याही विषयाचा असतो. एकदा मी विधान परिषदेमध्ये होतो, आम्ही दोघंही होतो, संध्याकाळची वेळ होती, आणि काहीतरी अशासकीय ठराव का काहीतरी होता, आणि संबंधित मंत्री काय नव्हते, त्यांना काय माहिती नव्हतं कुठला विषय. तर ते शेवटी ते कॅबिनेट मंत्री असल्यामुळे त्यांनी अचानक कुठला तरी विषय आला. बऱ्याचदा आपल्याला विषय आधी माहीत असतात कशावर बोलायचे, पण ते अचानक दुसऱ्या खात्याचा विषय इतका व्यवस्थित त्यांनी विरोधकांना उत्तर देऊन शांत केलं की म्हणजे मामा तर आहेत, पण म्हटलं मामांच्या पेक्षा शेवटी एक संसदपटू म्हणून निश्चितपणे त्यांचा गुण हा घेण्यासारखा आहे. त्यांचा दुसरा एक गुण किंवा गाजलेला वाक्प्रचार म्हणजे करेक्ट कार्यक्रम. तर त्याचं काय तुम्ही घेतलं का मार्गदर्शन त्यांच्याकडनं काही? नाही, माझ्या विरोधकांचं 6 टप्प्यात आलं तर ते करेक्ट कार्यक्रम करतात. नाही, तुम्हाला सांगू का, मी 2.5 वर्षामध्ये विरोधकांचा खरंच कधी विचार केला नाही. बरं. मी 2.5 वर्षामध्ये फक्त आपल्याला आपल्या मतदारसंघामध्ये, आपल्या जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये काय कन्स्ट्रक्टिव्ह करता येईल, काय विधायक करता येईल, विकास कसा करता येईल यांनी इतका झपाटून गेलो होतो की कुठल्या विरोधकाचा कार्यक्रम करावा किंवा विरोधकांना काहीतरी जेरीस आणून आपल्याकडे आणावं हा विचार माझ्या कदाचित ह्या विषयाला वेळही नव्हता माझ्याकडे. त्यामुळं 2.5 वर्ष मी फक्त विकास आणि झपाटून फक्त लोकांच्या चेहऱ्यावरचं हास्य फुलवायचं कसं येईल हेच मला समाधान देत होतं. पुढच्या 2.5 वर्षात पुढच्या 2.5 वर्षात विरोधकांना व्यवस्थित धारेवर धरणं, लोकांचे प्रश्न. आता उद्याच आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर जातोय, कारण की जिल्ह्यामध्ये सगळे खडी क्रशर बंद आहेत, मुरुम बंद आहे, सगळं बंद आहे. ठीक आहे, काय असेल ते नियमाप्रमाणेच करावं, पण त्याचा परिणाम विकास कामावर व्हायला लागलाय. अगदी लोकांच्या घराची बांधकामही बंद पडलेली आहेत. शासनाने जे रस्त्यांची कामं मंजूर केली ते आज ठेकेदार करायला जात नाही. म्हणून ह्या विषयावर आम्ही उद्या महाविकास आघाडीचे सगळे आमदार जिल्हाधिकारी कार्यालयावर जाणार आहोत. ओके. नगर तालुक्यामध्ये अनेक राजकीय घराण्यांमधला वाद आम्ही राजकारणात ऐकत असतो, जसा विखे थोरात, तसा विखे आणि तनपुरे हा पण असा अखंड चालणारा वाद आहे. तर त्याचं तुम्ही विश्लेषण कसं करता की तुमच्या बाजूने कधी एक पाऊल पुढे टाकून सामोपचाराचे यापूर्वी कधी प्रयत्न झाले होते का, किंवा त्यांच्याकडनं काही तसा प्रस्ताव आला होता का? नाही, असं काय समोपचाराचा असं काय विषय मला नाही वाटत, असं काय किंवा वाद आहे असंही मला काय वाटत नाही. काय बरं, शेवटी आज ते मंत्री आहेत, पण त्यांचा जेव्हा मागच्या 2.5 वर्षात शेवटी त्यांचा मतदारसंघ होता, माझा मतदारसंघ वेगळा होता. मी त्यामुळे असं काय कुठला वादाचे कुठले विषय कधी आले असं मला काय वाटत नाही. शेवटी विधायक कामामध्ये सगळ्यांनीच हातात हात धरून त्या ठिकाणी करायचं असतं. झाला फक्त तो तनपुरे कारखान्यापुरताच एकमेकांवरती हे झालं. हो, त्याच्यामध्ये आम्ही आता लढलोच, आम्ही निवडणूक समोरासमोरच लढलो. आमचा अगदी थोडक्यात पराभव झाला त्या ठिकाणी, आणि आता काय होईल ते लोक ठरवतील. आता त्याच्यामध्ये काय ती इलेक्शन केव्हा होऊ शकते तनपुरे कारखाना आता त्यांनाच माहिती. आता शेवटी कुठले इलेक्शन घ्यायचे, काय घ्यायचे हे त्यांच्या हातात, सरकार त्यांचं आहे, त्यांनाच तेच सांगू शकतील व्यवस्थितपणे काय. तुम्ही विधानसभा भवनामध्ये पहिल्यांदाच आमदार म्हणून झालेला आहात, तर विधान भवनात तुमचे कोण मित्र आहे की तुम्ही त्यांच्याशी गोष्टी शेअर करता आमदार म्हणून, किंवा विधान भवनातले आमदार किंवा जिल्ह्यातले कुणी आहेत का, इतर जिल्ह्यातले कुणी आहेत का, काय शेअर करता? सगळेच, विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळेच आमदार. म्हणजे काय तरुण तुर्क आमदारांचा कोण कोण आहेत राष्ट्रवादीमध्ये? आम्ही आता राज्यमंत्री आम्ही सगळे होतो. आदिती तटकरे, आमचे संजय बनसोडे होते, दत्ता महाभरणे. आम्ही शेवटी मंत्री असल्यामुळे जास्त एकत्र यायचा, जास्त प्रसंग यायचा. आमचे काँग्रेसचे राज्यमंत्री होते आपले विश्वजित कदम, त्यांचाही खूप चांगला स्वभाव आहे. म्हणजे एवढा मोठा माणूस असताना, असताना देखील खूप जमिनीवर पाय ठेवून अत्यंत कायम असे हलके फुलके विरोध करणं, एकदम म्हणजे आमचं चांगलं त्या ठिकाणी. हां, म्हणजे मजा यायची. आम्ही जेव्हा सगळे राज्यमंत्री एकत्र यायचो त्यावेळेस खूप चांगलं मजा आली तशी एकदम. ते मिस करता येतात ते विश्वजित? हो, निश्चित. जे आम्ही कायम वारंवार भेटायचो आता भेटणं होत नाही एवढं. नगर जिल्ह्यातल्या कुणी नेते तुमचे मित्र म्हणून काय आहेत का? सगळ्यांचीच माझे चांगले संबंध आहेत. अगदी निलेश लंके साहेब असतील, संग्राम भैया असतील, आशुतोष दादा लामटे, सगळ्यांचेच, रोहित दादा, तर त्यांचे देखील सगळ्यांचे आमचे अत्यंत व्यवस्थित सगळे. कधी एकत्र पिक्चरला जाणं, नाटक पाहणं असं कधी करता आमदार मंडळी तुम्ही? ते नाही झालं खरं. काय आता ते पिक्चरला सगळे आमदार गेले, ते काश्मीर फाईल बघायला एकदा गेले होते. बरं, ओके. त्यावेळेस मी मंत्री इकडच्या बाजूला होतो मी, पण नाही खरं वेळ मिळाला नाही असं एवढं. तुम्हाला आवड आहे का पिक्चर वगैरे पाहण्याची?
होती, आता एवढी विशेष अशी नाही आहे खरं, पण वेळ कधी मिळाला तर बघतो मी कधी कधी. काय कोणत्या नटाचा पाहता की जनरल तुम्हाला कळल्यानंतर का दृश्यम नाही, वगैरे पाहिला का तुम्ही आता? हां बघितला मी दृश्यम 2 बघितला. मला दृश्यम 1 जास्त आवडला. मला अशी ड्रामा मूवीज बघायला जास्त आवडतात. ड्रामाच्या मधले दृश्यम 2 नाही जास्त आवडला, पण दृश्यम 1 वॉज बेटर असं मला आवडतात मला असे पिक्चर बघायला. जेव्हा तुम्ही अमेरिकेतनं भारतामध्ये परत आला तेव्हा ठरून आला होतं की नाही राजकारणात उतरायचं की काही वेगळं डोक्यामध्ये होतं? नाही काय ठरवलेलं नव्हतं काहीच. बरं. जाताना मी ठरवलं होतं की चला आपलं जायचंय पण परत आपल्याला यायचं इकडं. बरं. पण तिकडं गेल्यावरती नंतर येताना मात्र मी द्विधा मनस्वी होतो की येऊ का नको. ओके. कारण ते 3 वर्ष तिथं राहिल्यावर थोडंसं किती नाही म्हटलं तरी फरक पडतोच. पण मात्र मी आलो. अच्छा. आल्यावरती 1-2 वर्ष मला असं वाटायचं की अरे जावं की काय परत. पण नंतर इकडे आलो. शेवटी एक समाजकारणाचं घरात वातावरण आहे आणि शेवटी लोकांमध्ये गेलं, लोकांचे प्रश्न सोडवताना जे काय एक मानसिक समाधान मिळतं ते सगळ्यात जास्त सुखावणार आहे. ओके. तुमच्यावर जो प्रभाव आहे म्हणजे एकूण तुमच्याही घरात मोठी परंपरा आहे, इकडे मामांकडे मोठी परंपरा आहे. मामांचा जास्त प्रभाव आहे की कसं बोलण्यामध्ये? मला जी तुमची जी स्टाईल वाटते ती एकदम जयंत पाटलांच्या सारखीच जरा थोडीशी वाटते. तर नाही असं नाही, असं काय नाही, असं काय विषय नाही काय. ओके. असं मला वाटतं की नाही थोडंसं तेही असे हलके फुलके विनोद करत बोलत असतात, टोमणे मारत असतात. तुमचंही जरा थोडंसं तसंच मला वाटतं. फार आक्रमक नाही पण असं काय नाही. आलं असेल तर मला माहित नाही, पण असं काय असं ठरून असं काही नाही. असं काय नाही. तुमची जी आहे ती नॅचरल तुमची जे आहे असंच असतं. मी कायम पहिल्यापासून असंच. तुम्ही ऊर्जा मंत्री होतात, त्या संदर्भानेच एक प्रश्न आहे. ज्यावेळेस शेतीच्या संदर्भाने लाईटीचा विषय येतो आणि अशा वेळी रात्रीची लाईट सोडणं म्हणजे हे एक व्यक्ती म्हणून, एक राजकारण वेगळं बाजूला ठेवलं आपण, ते एक व्यक्ती म्हणून ते कितपत योग्य वाटतं? हेच जर प्रमाण आपण उद्योगपतींना लावलं तर उद्योगपतीची लाईट आपण रात्रीची सोडू शकत नाहीत. अशा वेळी शेतकऱ्यांच्या बाबतीत असा दुजाभाव का? तर सोडायची असेल तर दिवसा लाईट सोडण्याला काय प्रॉब्लेम? म्हणजे अशा अनेक घटना घडतात. शेतकरी ज्यावेळेस दारे धरण्यासाठी जातो त्यावेळेस साप चावणं वगैरे अशा काही घटना घडतात. म्हणजे हे शेतकऱ्यांच्या बाबतीत असं का घडतं? का अधिकारी असतील किंवा नेते मंडळी असतील, काय सांगाल याबद्दल? नाही, तुम्ही जो विषय मांडला तो एकदम योग्य विषय मांडला. ही बरोबर आहे. रात्रीच्या वेळेस आजकाल बिबट्यांचं प्रमाण वाढलेलं आहे. अक्षरशः लोक शेतात जायला घाबरतात, थंडी असते आणि अशा परिस्थितीमध्ये रात्री आपण बघतो की काही 1 आठवडा दिवसा 1 आठवडा रात्री असं शेड्यूल आहे. तर ही अत्यंत शेतकऱ्यांची मागणी ही रास्तच मागणी आहे. याच्यामध्ये काय दुमत असण्याचं काहीच कारण नाही. मी खरं ज्यावेळेस या खात्याचा कारभार हातामध्ये घेतला त्यावेळेस मी याच्यावरती सुरुवातीला खूप बैठका लावल्या. तर माझ्या असं निदर्शनास आलं की लगेच शॉर्ट टर्ममध्ये ह्याच्यावरती करायला एवढं सोपं नाही आहे. कारण की आजकाल आपण एखादं जे सबस्टेशन असतं जे शेतीला वीज पुरवठा करतं त्याच्यामध्ये शेतीचे 2 फीडर आणि 1 गावठाण फीडर अशी एक साधारणपणे रचना असते. आणि आता त्याची कॅपॅसिटीच एवढी झालेली आहे की एका वेळी एकच फीडर शेतीचं चालेल अशी एवढी त्याची साधारणपणे क्षमता त्या सबस्टेशनची असते. अशी परिस्थिती आता येऊन ठेपलेली आहे. आणि त्यामुळे एका वेळेस शेतीचा 1 फीडर चालतो आणि 1 रात्री चालतो असं आहे. आणि असं जर दोन्ही फीडर एकदम चालवायचे असतील तर त्या सबस्टेशनची क्षमता ही दुपटीनं करावी लागेल. अशा सगळ्या हजारो सबस्टेशनची क्षमता लगेचच्या लगेच दुपटीनं करणं आणि MERC हे दर ठरवणं किंवा हे सगळे MERCचा देखील याच्यामध्ये खूप रोल असतो. त्यांची देखील परवानगी घ्यावी लागते. अशा सगळ्या मी खूप बैठका घेतल्या हे करण्यामागं. आपण केलं पाहिजे. माझी देखील आजही तीच भावना आहे खरं की हे केलं पाहिजे. मग याच्यावर शॉर्ट टर्म लगेच काय सोल्युशन नव्हतं, पण लाँग टर्मचं सोल्युशन जी काही मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना आमच्या मागच्या सरकारनं चालू केली होती. आम्ही त्याच्यामध्ये आणखीन सुधारणा केल्या. त्यावेळेस ते फक्त शासकीय जमिनीवरती सौर ऊर्जेचे प्लॅन्ट टाकायचे आणि त्या भागातल्या लोकांना दिवसा वीज द्यायची असं मागच्या सरकारचं होतं. आम्ही त्यामध्ये खाजगी जमीन देखील आणल्या की एखाद्या सबस्टेशनच्या बाजूला जर कोणाला खाजगी जमीन द्यायची असेल तर त्या शेतकऱ्याला एकरी 30,000 रुपये वार्षिक भाडं पण देखील महावितरण देईल आणि त्याची जमीन घेऊन तिथं सौर पॅनल लावून आपण दिवसा वीज देऊ. अशी आम्ही सुधारणा देखील त्यात केली. मी स्वतः लक्ष घालून ते पोर्टल शेतकऱ्यांना कसं सोयीचं सोपं वापरता येईल असं देखील करायचा प्रयत्न केला. असे बरेच केले. त्यानंतर मी मगाशी देखील बोलल्याप्रमाणे आदरणीय नितीन राऊत साहेबांना त्यांना मी काही कल्पना कानावर घातल्या
आदरणीय अजितदादांना देखील सांगितलं की असं असं जर काय आपण केलं तर दादांनी देखील मला त्याचा डिटेल प्लॅन जर आकडेमोडी काढून आणायला सांगितल्या की अजून जर आपण काही क्रॉस सबसिडीमध्ये काही फेरफार केले, शासनाने थोडीफार जर काय मदत केली तर आणखीन आपण हे प्रकल्प जास्त प्रमाणावर जर काय केले, कुठल्या परकीय संस्थांकडून कमी व्याजदराचं जसं की मेट्रोला 0.5% हे आहे कर्ज मिळालेलं आहे, अशा आंतरराष्ट्रीय बँकांकडून काही सवलतीच्या दराने कर्ज घेऊन अजून हा प्रोजेक्ट गतिमान कसा करता येईल का याचं देखील आमची चाचपणी माझी आदरणीय दादाने देखील सांगितलं होतं चालू होती. पण दुर्दैवानं हे सगळं मध्येच असं झालं आणि या सगळ्या गोष्टीला ब्रेक लागला. पण तुमची भावनाशी मी अत्यंत माणूस म्हणून अत्यंत सहमत आहे की शेतकऱ्याला देखील खरं दिवसा वीज ही भेटली पाहिजे. आणि ऊर्जा खरं मी कॅबिनेट मंत्री जरी नसलो, शेवटी धोरणात्मक निर्णय हे राज्यमंत्र्यापेक्षा कॅबिनेट मंत्री जास्त प्रमाणात घेण्याचे त्यांना अधिकार होते. तरी देखील माझ्या परीने मी हे अजून जर आम्हाला अजून 8-20 वर्ष मिळाली असती तर निश्चितपणे मी खात्रीपूर्वक सांगतो की ह्या मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्पाला देखील अजून गती देण्याचं काम आणि राज्यातल्या आणखीन शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याचं काम झालं असतं. माझ्या मतदारसंघामध्ये मी हे 2-3 प्रोजेक्ट केले, एक आता पूर्ण झालेलं आहे. ते तिथं देखील हे असे दिवसा वीज देण्याचं माझं धोरण होतं. 2.5 वर्ष आणखीन मिळाले असते तर खात्रीपूर्वक या योजनेला आणखीन गती देता आली असती. दुसरा एक प्रश्न होता, ज्यावेळेस तुमच्या कारखान्याचा विषय येतो, नागपूरच्या कारखान्याचा, म्हणजे त्यावेळेस चर्चा या गोष्टीत झाली की राम गणेश गडकरी यांच्या नावाने कारखाना म्हणजे महाराष्ट्रात असणं ही मोठी खूप चर्चा झाली त्यावेळेस त्या गोष्टीची. म्हणजे नगरच्या आमदाराचा नागपूरमध्ये कारखाना हे नेमकं काय कनेक्शन होतं? नागपूरमध्ये तो कारखाना बंद होता. त्यावेळेस ज्यांनी कोणी काढला असेल कारखाना तर नागपूरमध्ये संत्रेचं आपण फेमस आहे, ऊस काय नागपूरमध्ये असं काय मी तर काय बघितलं नाही. त्यामुळे ज्यांनी कोणी त्यावेळेस जुना कारखाना आहे तो खूप 1990च्या दशकातला, त्यावेळेस त्यांनी काढला होता आणि त्यात तिथं राम गणेश गडकरींचं तिथं आजूबाजूच्या गावात वास्तव्य होतं म्हणून त्याला नाव तसं दिलं असेल. तर तो आम्ही बँकेने शेवटी ते कर्ज काय बँकेला हे होत नव्हतं म्हणून लिलाव काढला आणि त्या आम्हालाही शेवटी आम्ही काय खूप पैसेवाले माणसं नाहीत, शेवटी सेकंड हँड कुठं मिळतो का बघत होतो म्हणून तो आम्ही काढला आणि खोलून इकडे आणून लावला तो विषय. जर तुमचं सरकार आलं तर तुम्ही कार्यक्षम मुख्यमंत्री म्हणून अजितदादा बघताल की जयंत पाटील साहेबांना? अरे सगळेच आमच्याकडं अजून 7 नाव आहेत अशी, तुम्ही दोघांचीच घेतली. नाही, ह्या दोघांमध्ये तुम्हाला कोण वाटतं कार्यक्षम मुख्यमंत्री कोण होईल? बाकीच्यांवर का अन्याय करता तुम्ही असं? बाकीच्या आमच्याकडे अजून 8 नाव आहेत दोघांमध्ये. नाही असं, अरे सरकार येईल ना त्यावेळेस मी कोण ठरवणार काय विषय काय नाही, पण तुम्हाला काय वाटतं? नाही, कोणाला कमी लेखणं कोणाला हे लेखणं, दोघंही माझे नेते आहेत. दोघांची काम करण्याची वेगवेगळी शैली आहे पण तेवढीच कार्यक्षम शैली दोघांची. असं आपण असं म्हणू शकत नाही की कोणाचं काय. शेवटी पवारसाहेब निर्णय घेतील. माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला एवढा मोठा प्रश्न उत्तर द्यायची माझी लायकी नाही एवढ्या मोठ्या प्रश्नाची. जी काही सौर कृषी पंप योजना आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे नाही का? ते जे काही पंप आहेत शेतकऱ्यांना मिळायला हवे पण जे काही मधले कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्यामुळे त्यांना ते मिळत नाही आहे आणि जेव्हा शेतकरी तक्रार करायला जातो त्यावेळेस चाल ढकल केली जाते. याबद्दल काय सांगाल? नाही, त्यात काय आहेत बरेचसे काही निकष देखील आहेत किंवा आधी तुमचं जर काही कनेक्शन असेल तर त्याला परत सौर देता येत नाही, असे बरेचसे निकष जे की काही शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत कदाचित माहिती नसावेत. तर महावितरणने ते जरा ट्रान्सपरंटली खरं करणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांना देखील काय नेमकं तुमची पॉलिसी काय आहे ही शेवटच्या घटकापर्यंत व्यवस्थित जाणं, त्याचा प्रचार प्रसार करणं हे महावितरणने करणं आवश्यक आहे. मी असताना मी कायम त्यांना सांगायचो की आपल्या योजनांची शेवटपर्यंत माहिती द्या तुम्ही. तर ट्रान्सपरंटली जर लोकांपर्यंत काय शासनाची पॉलिसी ही जर अजून जर गेली तर असे प्रश्न उद्भवणार नाहीत असं मला वाटतं. तुम्ही राज्यमंत्री म्हणून देखील काम केलंय, त्यावेळी जी काही अनुकूलता असते ती आता एक आमदार म्हणून काम करताना मिळते का अनुकूलता तशी? काय आहे, अनुकूलता शेवटी आपण लोकांच्या कामासाठीच असते आणि दुर्दैवानं तुमच्या प्रश्नाला नाही असंच म्हणावं लागेल. कारण त्यावेळेस आम्ही मंत्र्यांकडे जायचो, ही आमची खाजगी कामं नव्हती, लोकांची कामं घेऊन जायचो. आता माझ्या मतदारसंघात मी जवळपास 2-4 नवीन सबस्टेशन उभारलेत, खूप कामं झाली आणि एक मानसिक आनंद एक आपल्याला मिळायचा की लोकांचा त्रास कमी होतोय. जवळपास 200-300 डिप्या मी माझ्या मतदारसंघात दिल्या. ह्याच्या अगोदर असं महावितरणच्या पैशातनं डीपी लागते हे लोकांना माहीतच नव्हतं, स्वतः पैसे भरून डीपी लावायला लागायची. तर शेवटी हे सगळं लोकांपर्यंत जाऊन त्यांना कसं मिळेल
हे आम्ही बघायचो आणि त्याच्यामध्ये आम्ही यशस्वी व्हायचो. पण आज मात्र आम्ही मंजूर केलेली कामं देखील कॅन्सल केलेली आहेत सगळी. आम्ही रस्ते ग्रामीण आज किती दुरावस्था आहे रस्त्यांची, खूप दुरावस्था आहे. मी तर कायम म्हणत असतो की तुम्ही ते मेट्रो हे मोठं करण्यापेक्षा ग्रामीण भागातल्या रस्त्याला खरं शासनाने प्राधान्य दिलं पाहिजे. तुम्ही तेही कॅन्सल करून टाकलं सगळं आमचं. आणि त्याच्यामुळे निश्चितपणे आज संघर्ष करावा लागतो. आम्ही तयार आहे संघर्षाला. त्यावेळेस लवकर व्हायचं, आता संघर्ष करून घेऊ आम्ही. मी ज्या कामाला आमची ह्या लोकांनी स्थगिती आणली, आम्ही सायकलवरती रॅली काढली मी सगळीकडं की शासनाचे डोळे उघडावेत. आम्ही न्यायालयात देखील लोक आमची गेलेली आहेत सगळी. त्यामुळे ठीक आहे, असं नाही होतं तसं आम्ही करून घेऊ शेवटी कामं. त्यांना तुम्ही स्थगिती सरकार देखील म्हटलं होतं. हो, मग आहेतच ना. अरे लोकांची काय भावना आहे, तुम्ही आलेला फटकन लगेच स्थगित देतात. तो रस्त्याची मी असे रस्ते घेतले होते की शेतकऱ्याला अक्षरशः त्याच्या शेतातून गावात डेअरीवर दूध घालायला जायचं असेल तर मोटरसायकल जात नाही. असे रस्त्याला आम्ही पैसे आणले शासनाकडून आणि त्याला तुम्ही फटकन स्थगिती देऊन टाकता. त्या लोकांनी काय तुमचं चुकीचं केलं होतं, काय विषय काय? राहुरी विधानसभा मतदारसंघात नगर तालुक्यातील काही गावं येतात. त्या गावातील काही तनपुरे समर्थक आहेत, त्यांची सध्या भाजपमध्ये इन्कमिंग सुरू आहे. याचा तुम्हाला आगामी विधानसभा निवडणुकीत फटका बसेल का? नाही, जे काही 1-2 जण गेलेले आहेत, काही आले देखील आहेत माझ्याकडे. आत्ता काल परवा शेंडी गावातल्या बऱ्याचशा लोकांचे माझ्याकडे प्रवेश झाले. मुळात नगर तालुक्यात माझं काही निवडणुकीच्या अगोदर काहीच अस्तित्व नव्हतं. म्हणजे खूप अक्षरशः हाताच्या बोटावरती मोजण्या इतकीच कार्यकर्ते माझ्याकडे होते. त्याच्यामध्ये खूप आता प्लस झालेलं आहे. अगदी सर्वसामान्य लोकांपर्यंतही माझं काम त्या ठिकाणी गेलेलं आहे. काही 1-2 जणं आत्ता गेलेली आहेत, मी काय नाव घेणार नाही, पण त्यांनी मला येऊन भेटून सांगितलं की त्यांच्या काय प्रेशर टॅक्टिक्स असतील, काहीतरी प्रेशर टाकलं गेलं. त्यामुळे नाईलाजास्तव जी गेली ती अशी खूप चांगल्या प्रेमानं जायचं म्हणून गेली अशी नाही आहेत. नेमकं कोणाचं प्रेशर होतं म्हणून गेली? इथं कोण असणार नगर तालुक्यात? शिवाजी कर्डीला सोडलं दुसरं कोणाचं प्रेशर असणार आहे काय? त्यांच्या काय दबाव असतील, त्यांचे काही असतील, काही व्यावहारिक काही इथं संबंध असतील, अशा कारणातनं काही लोक गेलेली आहेत आणि ती खूप मनापासून गेलेली नाही आहेत ती. त्यामुळे उद्या हे सरकार काय खूप दिवसाचं नाही आहे, त्यामुळे परत इन्कमिंग कधी कुठे येऊ शकतं, काय विषय काय? म्हणजे परत येऊ शकतात जे कार्यकर्ते गेलेले आहेत? 100% येऊ शकतात. जयंत पाटील साहेब तुमचे मामा आहेत. लहानपणी किंवा राजकारणात असताना तुमचं चुकलंय असं तुम्हाला कधी खडसवलंय का त्यांनी? लहानपणी नाही, पण आता खडसवतात बऱ्यापैकी कधी कसं, कशा संदर्भात खडसवतात? एक्झॅक्टली मला सांगता येणार नाही, पण जर काय चुकलं काय झालं तर खडसवतात ना, काय खडसवतातच. म्हणजे दुसऱ्या पक्षात प्रवेश केला की राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेली का, म्हणजे तुम्ही विचारून? त्यावेळेस नाही, आता म्हणतो मी ह्या 2.5 वर्ष पक्ष बदल मध्ये मध्यंतरी बदलला होता. नाही, तो पक्ष बदलला, पण ते काही खूप भावनिक त्यावेळेस वातावरण झालं. पण शेवटी आमची नाळ ही राष्ट्रवादीशी, पवारसाहेबाशी जोडलेली आहे. त्यावेळेस 2014ला शिवसेना सत्तेत असताना पण आम्ही पुन्हा राष्ट्रवादीमध्ये आलो होतो. असं नाही की सत्ता आली म्हणून नाही आलो आम्ही. सत्ता यायच्या आधीच जेव्हा राष्ट्रवादीकडे सत्ता नव्हती त्याच वेळेस आम्ही परत राष्ट्रवादीमध्ये आलेलो आहोत. त्यामुळे तो एक थोडासा इमोशनल थोडंसं हे झालं होतं त्यावेळेस जरा काय. पण असं ते खडसवतात मात्र, काय चुकलं ते जास्त ह्याच्यात नाही, पण मात्र सांगतात त्यांच्या नेहमीच्या स्टाईलमध्ये. नाही, कधी थोडंसं वेगळ्या प्रकारे सांगतात ते, तसं काय विषय. कधी संग्राम जगताप, कर्डिले आणि तुम्ही एकत्र आलात का कधी? तिघं का? नाही, तिघं नाही आलो आम्ही एकत्र कधी. बहुतेक मला मुळात शिवाजी कर्डिले मीच एवढ्यात कधी एकत्र आल्याचं आठवत नाही मला. काय पूर्वी आमची व्हायची लग्नाबिग्नामध्ये गाठ, पण एवढ्यात काय 2.5 वर्ष ते जास्त कुठं फिरत नव्हते जरा, त्यामुळं. नुकताच आता दिवाळी फराळाच्या कार्यक्रमामध्ये विखे पाटील आणि संग्राम जगताप कर्डिले साहेबांच्या घरी होती. त्यानंतर अनेक कार्यकर्त्यांचा किंवा तुमच्या कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश झालेला आहे. ही कर्डिले साहेबांची 2024च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणनीती सुरू आहे का, आणि ह्या रणनीतीला तुम्ही कसं सामोरं जाणार? नाही, बरेच नाही काय प्रवेश झाले. काही 1-2 प्रवेश जे त्यांचेच कार्यकर्ते माझ्याकडे आले होते, सत्ता असल्यामुळे असेल किंवा कशा कारणामुळे आले होते. राहुरी तालुक्यात 2 प्रवेश झालेले आहेत त्यांच्याकडे एवढ्यात, पण ते मुळात पहिले आमच्याकडे नव्हतेच. ते दोघंही जण ते त्यांच्याकडचेच होते. सत्ता आल्यावर ते आमच्याकडे आले, आता परत सत्ता आली की परत त्यांच्याकडे गेले, उद्या आमच्याकडे आले की परत आमच्याकडे येतील. त्यामुळे असं काय खूप काय असं बरं जे गेलेत ना त्यांच्या मागं कोणी दुसरं कार्यकर्ता गेलेलं नाही राहुरीतले, मी सांगतोय.
त्यामुळं असं काय खूप त्याला काय 2024 मला नाही वाटत काय तितकं गांभीर्याने घेण्यासारखं आहे विषय काय. आम्ही सोशल मीडियामध्ये प्रश्न विचारले होते, तुम्ही आमच्याकडे मुलाखतीला येणार म्हणून. तर साबीर शेख यांनी प्रश्न विचारला आहे, महावितरणच्या पुढच्या भरतीसाठी तुम्ही पाठपुरावा करणार का? अच्छा, भरती प्रक्रियाबद्दल विचारलंय हो, का? भरती प्रक्रियाबद्दल विचारलेलं आहे. काय, मी ऊर्जा मंत्री असताना एक भरती प्रक्रिया होती. बरं. ती इतकी म्हणजे त्यांच्या काळातली होती, अगोदरच्या सरकारची. ओके. आणि ती इतक्या लाईटली त्यांनी हे केली होती की ती नंतर कोरोनामध्ये मराठा आरक्षणाच्या स्थगितीमध्ये ती खूप लांबली. ओके. आणि ती बिचारी सगळी आपली सर्वसामान्य कुटुंबातली मुलं होती. बरोबर. आणि त्यांना मी वारंवार भेटून त्यांना दिलासा द्यायचा प्रयत्न केला, खूप बैठका घेतल्या आणि त्यातल्या काही जणांना त्यावेळेस जॉईनिंग पण मिळालं होतं. ओके. नंतर आता ते सांगतात काही जण की ते खूपदा मंत्र्यांची वेळ मागतात पण काय कोण भेटतच नाही. हो. तर आता माहीत नाही, आमचं सरकार आल्यावरती निश्चितपणे याच्यावरती आम्ही मागेही मी सकारात्मक भूमिका घेतली होती यांच्या भरती प्रक्रियेबद्दल. तर निश्चितपणे सकारात्मक भूमिका शासन घेईल आमचं सरकार. निश्चित. आणखीन एक प्रश्न होता की उच्च व तंत्र शिक्षण विभागामध्ये तुम्ही त्या खात्याचे राज्यमंत्री होता, तर हा मनोज पवार यांनी प्रश्न विचारलेला आहे की कोणते बदल तुम्हाला जे अपेक्षित होते तुम्ही काही करू शकलात? तुम्ही एवढं अमेरिकेतनं शिक्षण घेऊन आलेला आहात आणि काही थोडेफार तुम्हाला काही कल्पना तुम्ही काय त्या विभागाला सुचवल्या का? काही बदल तुमच्यामुळे काही झाले का? नाही, न्यू एज्युकेशन पॉलिसी जी केंद्र सरकार आणून पाहत आहे त्या अनुषंगाने आम्ही काही कमिट्या गठीत त्यावेळेस केल्या होत्या की नवीन आता केंद्र सरकारची एज्युकेशन पॉलिसी येणार आहे आणि त्याच्या अनुषंगानं आपल्या राज्यात काय काय ती पॉलिसी कशी इम्प्लिमेंट करता येईल, काय येईल, त्याचे आमचे बदल करण्याची प्रक्रिया ही चालू होती त्यावेळेस. पण तुमच्या अमेरिकेतील शिक्षणाचा अनुभव काही तुम्ही या खात्याला देऊ शकलात का? नाही, काय मी खेदानं म्हणेल की ऊर्जा आणि नगर विकासकडे जास्त माझा वेळ तसाच जायचा. परंतु ह्याच्यामध्ये 2-3 इश्यूज झाले होते. कोविडच्या दरम्यान एक तर काय करू शकत नव्हतो जास्त, पण कोविडच्या दरम्यान परीक्षांचा एक विषय खूप त्यावेळेस गाजला. त्यातही मी विद्यार्थ्यांना खूप दिलासा द्यायचा प्रयत्न केला. ते परीक्षा आम्ही फर्स्ट, सेकंड, थर्ड इयरच्या मला वाटतं म्हणजे फायनल इयर सोडता अगोदरच्या सगळ्या कॅन्सल केल्या होत्या आणि त्यांच्या सरासरी याच्यानुसार केल्या होत्या. फायनल इयरच्या पण कॅन्सल कराव्यात असं माझं मत होतं. आमचे मंत्री महोदय, कॅबिनेट मंत्री, त्यांचंही मत होतं. कारण की अशा कोविडच्या अवस्थेमध्ये परीक्षा घेणं हे करणं हे योग्य नव्हतं. एखाद्याचा जीव जर गेला असतो तर केवढाच पडला असतं ते. म्हणून त्यांचा 3-4 टर्म अगोदरच्या वर्षाचा काय परफॉर्मन्स आहे त्याच्या अनुषंगाने त्याला हे करावं असं आमचं मत होतं. पण माननीय राज्यपाल महोदय शेवटी ते विद्यापीठांचे ही इज द बॉस, आणि त्यांनी शेवटी ते परीक्षा घ्या म्हणून त्यांचा आग्रह होता. आणि त्यामुळे त्या घेतल्या गेल्या, मग त्या अर्ध्या ऑनलाईन काय ते नवीन सगळं होतं त्याच्यामध्ये खूप लोकांना त्रास झाला. तर हे होते प्राजक्त तनपुरे. प्राजक्तजी, तुम्ही या ठिकाणी आलात, अतिशय मनमोकळ्या गप्पा मारल्यात आणि अनेक नवीन किस्से, अनुभव आमच्या प्रेक्षकांना या निमित्ताने मिळाले, त्याबद्दल थँक्यू. धन्यवाद.